सांगायचे नवीन नाही आहे. चांगले इकडचे एफर्ट्स सगळेच समाज बांधव किंवा गावकरी आहे ते इथे लावत असतात. जर इथे सांगितलं ग्राउंडच्या बाबतीत जर सांगितलं तर जिकडची जी मुलं आहेत ती साधारण 1 महिन्यापासून ग्राउंडसाठी ती पिच बनवण्यासाठी ती तयारी करत असतात. चांगलं इथे एफर्ट्स लावून आपल्या गावाचं नाव, समाजाचं नाव एकत्र आणण्याचं काम अशा या माध्यमातून होते. चांगलं आयोजन, नियोजन होतात आणि कुठेतरी आपल्या भेटीगाठी होतात. आपले मित्र एकत्र होतात आणि टॅलेंट कुठेतरी आपल्याला बघायला भेटतो. हाच यामागचा उद्देश असतो आणि ते तुम्ही करतायत आणि जे जे करतायत त्यांना खरोखर मनापासून माझ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. हे बघेल सुजय घरात राज वेल प्लेड. त्या वर्षी तुझी बॅटिंग मी उमरोळीच्या पटांगणावर बघितलं, त्यानंतर माझ्या मनामध्ये बसलेला उमरोळीचा खेळ बघायला मिळतो, ज्याने उत्कृष्ट अशा 24 धावा आणि 1 गडी बाद केला. त्याला आमच्या मंडळाकडनं बीपीएलची ही ट्रॉफी देण्यात येते. खरोखर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड, या सामन्याचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून तुझी निवड केली गेली आणि एमबी स्पोर्ट्सचं टी शर्ट हे देखील एक तुम्हाला देण्यात येत आहे. खरोखर एक दर्जेदार फलंदाज म्हणून अपकमिंग यंग टॅलेंट बघायला थांबा. एक टी शर्ट आहे एमबी स्पोर्ट्सचं प्रत्येक सामन्याला. हा हा. त्याला जास्तच नाही फक्त विचारणार कसं वाटतं की आपण सामना फसलेला होता, स्वप्नील भाऊ 2 षटकांमध्ये स्वप्नील भाऊ बाद झाला, त्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल जतीनने चांगली बॅटिंग केली आणि त्यानंतर तुमच्यावर मोठी जबाबदारी. पण तुम्ही जेव्हा मैदानात गेल्या तेव्हा मी सांगितलं निखिलला की निखिलजी हा बॅटर आहे, तो चांगली बॅटिंग करू शकतो. पण गतवर्षी संपूर्ण नाईट मॅच मध्ये निखिलची बॅटिंग आपण वाटतो मुळी प्रीमियर लीग, जी देशातील सर्वात मोठी प्रीमियर लीग 16 तास सतत चाली, ती बघायला मिळाली. कोण गायडन्स करते या संघात खेळत असतात, तुला कोण गायडन्स करते? एसआरजी उर्वी 11 या संघामध्ये तुला गायडन्स कोण करत असते? नाही सगळे प्लेयर सपोर्टिव्ह आहेत. थँक्यू सो मच. असंच खेळत राहा आणि मला वाटतं की मॅन ऑफ द सिरीजचा जरी दावेदार झाला तर खूप आनंद बघायला मिळेल. तो बघितलं या सामन्याचा सामनावीर ज्याने उत्कृष्ट 24 धावा आणि 1 गडी पेरलं आणि उमरोळीचा खेळाडू राज हा इथे बाकी विजयाचा सेल्फागा ठरलाय. पुन्हा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल करतो. आमच्या समवेत तुम्हाला समालोचक कक्षामध्ये बघायला मिळतील पासवर्डचा गोड आवाज प्रीतमजी घरात. धन्यवाद. अगदी आपण बघू शकता एसएससी टीमने लगेच क्षेत्ररक्षण सजवले. हे एक चांगलं दृश्य आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. मागची मॅच खूप मोठी झाली, खूप स्लो खेळले आपल्याला पाहायला मिळाले दोन्ही टीम. आणि खंत ही व्यक्त करते आयोजक टीम दोन्ही टीम कडून, कारण की आज मेगा फायनल दिवस आहे आणि 7 मॅचेस 6 ओव्हरच्या होणं गरजेचं आहे. संजोगजी घरात साहेबांना मी विनंती करेल मुख्य व्यासपीठावर या, आपलं स्वागत आहे. सुनील कोप साहेबांना देखील विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर, आपलं स्वागत आहे. भावेशजी घरत, सुचिंद्रजी घरत, अगदी आपण बघू शकता आपल्याला पाहायला मिळतात. रुपेशजी घरत मुख्य व्यासपीठावर स्वागत आहे. एकच मिनिट पंच, दोन्ही टीम एक्स्ट्रा प्लेअर आज कंपल्सरी आहे. बॅटिंग टीमचा इकडे आहे, फिल्डिंग टीम फिल्डिंगचा आलेला आहे, दोन्ही आलेले आहेत. जो ड्रेस कोडला असेल त्याला पाठवा ना. ओके, यस, मॅच करा सुरुवात. गोलंदाज गौरव आणि स्ट्राईकला तन्मय. पहिलाच बॉल ऑन साइडला फटका स्विंग केलाय, 4ने केलंय सुरुवात. चांगली सुरुवात होत असताना दीपक सर. गौरव आहे बॅटर म्हटलं. बॅट्समॅनची नावं सांगा, नावं माहिती आहेत आम्हाला. फक्त एकच मिनिट, स्कोरबोर्ड चालू झालंय. बॅटिंग टीम एक पाठवाना, नावं दुकानची नाही माहित. चला पहिला चेडू 14 धाव बघायला मिळतात. चिन्मय आणि नॉन स्ट्राईकला. ओके, चिन्मय आणि तन्मय. दुसराच बॉल ओ फेकी खराब होती, परंतु बॅकअप खूप चांगला पाहायला मिळते. मला तर वाटते मनीष याने केलंय काम. आणि हा मोठा झटका, तन्मय डाव्या हाताचा फलंदाज इन्फॉर्म होता, चांगल्या लय मध्ये होता, चांगल्या धाबा करत होता. आणि इकडे मात्र विकेटचा पतंग, बिग विकेट. सरकार 11 बेटेगाव गोल्डन डायमंड डकचा शिकार तन्मय. निश्चित थोडा जोरात चेंडू गेला होता, कदाचित धाव घेतली असती तर झाली असती, पण त्याच्यासाठी आहे ना या बॅट्समन त्याला अक्रॉस करा. मी अगोदरच म्हटलं की 30 यार्ड सर्कल मध्ये तुमचा आउट होणारा खेळाडू असेल आणि त्याच्या आत आपल्याला येण्याचा नियम आहे. हे नियम तुम्ही वसई पट्ट्यामध्ये गेले ना, वसई, नायगाव, मीरा रोड, भाईंदर, विरार, इथे खूप वाडा ह्या साईडला खूप चांगले नियम पाळले जातात. कारण सर्कलच्या आत बॅटर आउट होतो तो असणे आणि तुम्ही इथून जाणे हे गरजेचं आहे. हे नियमाचं पालन करा. खूप काही वेळ बघायला मिळतात आणि इथे तुम्हाला बॅटर्स ठेवल्यात. थॉमस डायस
त्याच्या नावाची फेमस बॅट आपल्याकडे ठेवली गेली आहे. त्या बॅटची खरी किंमत आहे 4,200, पण इथे जर ओसर प्रीमियर लीग मध्ये तुम्ही घेतलीत तर तुम्हाला ती बॅट 3,500 मध्ये देण्यात येईल आणि त्याच्यापेक्षा तुमची जर मित्रता असेल मग त्याहीपेक्षा ते कमी करण्याचं काम करतील. अशा पद्धतीच्या अनमोल अनेक बॅटी सगळे ठेवल्यात. या बॅट बघा आणि आवर्जून मला वाटते की ते बॅटची खरेदी करायला बघायचं आहे. आमचे आदरणीय व्यक्तिमत्व, क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचं गंध, स्वप्नीलजी घरं, त्याचा संघ आम्हाला बघायला मिळतो. खूप चांगली बॅटिंग या वयात देखील आम्हाला बघायला मिळाली. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हो, ऑफ साईड ऑफ स्टंप चेंडू पडल्यानंतर गुड बॉलिंग चौकारानंतर उत्तर दिलं जाते. पुष्कर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. 13-14 तारखेला बेटेगाव प्रीमियर लीग, 13-14 15 3 दिवस, जिथे सायकल आणि कूलर हे ठेवलेत. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, ऑफ साईड ऑफ स्टंप चेंडू पडल्यानंतर गतीने विगून जातोय. जबरदस्त कमबॅक केलंय. पहिला चेंडू चौकार आल्यानंतर इनफॉर्म बॅटर हा धावबाद झाला आणि तिकडे खऱ्या अर्थाने जर तुम्ही बघितलं तर खूप काही काम करताना बघा. सुपर फिल्डिंग. चला, महिला वर्गाने विनंती केली की आपण मंचावरती या. आमच्या मुख्य मंचावरती बसायचं आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केला, एज लागली आणि शॉर्ट थर्डमॅनला अमोल भाऊ होते आपले, नाही अडवू शकले. कारण की अगदी बघायला गेलं तर सर्वात वरिष्ठ खेळाडू होते या टीम मधले आणि चेंडू निघून गेला अगदी थर्डमॅनला चौकारासाठी. मारायचं होतं मात्र रिव्हर्सचा फटका अगदी आपण भविष्यात पॉईंटच्या भागामध्ये, लॉंग लेगच्या भागामध्ये, परंतु इथे मात्र चेंडू निघून गेला. थर्डमॅन रिझनला चौकार, किपरला देखील मिळाला नाही आणि शॉर्ट थर्डमॅनला देखील मिळाला नाही. 4 धाब्याने स्कोरबोर्ड 8 आहे. 5 बॉलचा खेळ झालेला आहे. नशिबाचा चौकार आलाय. शेवटचा बॉल, पहिली ओव्हर. आयकॉन खेळाडू गौरव ठाकूर. निश्चितच गौरव मार्गस्थ होतो. बघूया आपल्या शेतीला पुढचा चेंडू ऑफ साईड ऑफ स्टंप काय खेळलेत. गुंडपट्टा विश्वनाथ प्रमाणे निघून जातो चेंडू. पॉईंटच्या रिझल्टला 4 धावा, खणखणीत चौकार. रूम मिळाला आणि एवढं कलेक्शन सुंदर केलं ना बॅकफुटला जाऊन फुलातून. जसं वाड्याच्या वाऱ्यावर वाऱ्याने आंबे पडतात ना पटापट पटापट, तशा पद्धतीने फ्लेक्सोबस सेकंद बॅकफुटला गेले आणि जबरदस्त एक कट तुम्हाला बघायला मिळते 3 पॉईंटच्या रिझल्टला. आणि या 4 धावांची धावसंख्या तुम्हाला बघायला मिळते ती 12 धावा ज्या आल्यात ना यात तिन्ही बाउंड्री. पहिली डी स्क्वेअर लेगला, मग थर्ड मॅनला आणि आता तिसरी बाउंड्री बघायला डीप पॉईंट. तर पहिलं षटक, 12 धावा, 1 गडी बाद. चांगली सुरुवात सहकार बेटेगाव संघाची. यस, थोडी तोडफोड तर होणारच मैदानाच्या आतमध्ये. तिसरी क्वार्टर फायनल आहे. पहिली क्वार्टर फायनलला धावा डिफेन्स केला, 64 डिफेन्स केला, परंतु थोडी हाणामारी देखील पाहायला मिळाली. दुसऱ्या मॅचला देखील चेस केल्यात, मात्र आपण भविष्यात दिमागदार विजय मिळवला उर्वी 11 SRG टीमने. आणि आता मात्र काय होणार, एक बाजूला सरकार 11 बेटेगाव, दुसऱ्या बाजूला SSS सालवड आपल्याला पाहायला मिळत आहे. साई सपडेश्वर सालवड टीम आणि फिल्डिंग करताना आपण पाहू शकतात. पहिली ओव्हर 3 चौकार आले, 2 डॉट देखील आले, 1 विकेट देखील. आणि फलंदाजाला ते दुःख असेल की क्वार्टर फायनलची मॅच काही चुकी न करता मात्र मैदानाच्या बाहेर थोडं जास्त धावून आला होता. निश्चितच ते अनेक असे बघत असतात क्रिकेटच्या भारतातल्या ह्या काही गोष्टी असतात त्या घडत असतात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थात तुम्ही बघा करण सिंग नावाचा बॅटर, मॅन इन फॉर्म, साई ऑपरेशन बघायला होतो. मनीष नावाचा बॅटर जो चांगली ओपनिंग करतात, ह्याची सुरुवात जर बघितली ना चांगली बघायला. पण आज खऱ्या अर्थात सहकारी हिरोचा संघ तुम्हाला बघायला मिळतो वेगळ्या लयामध्ये. हर्ष आपल्या शेटला पुढचा नेक्स्ट स्टेपचा चेंडू ग्लान्स केलाय, पॉवरफुल डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर निघून जाते चेंडू. पंच खुणा होतात. बघूया तिथे 6 धावा. काय क्लास बघायला मिळाला. लो फुटाचा चेंडू उठला, बॅकफुटला गेले आणि जबरदस्त क्लास केला गेला. 20 गोलाच्या डोक्यावर 6 धावा, खणखणीत सुरुवात. काय सुरुवात बघायला मिळते प्रीतम. टायमिंगला आजही महत्व आहे क्रिकेटमध्ये. काही केलं नाही, एफर्टलेस हा षटकार पाहायला मिळाला. अगदी गोलंदाजाने जणू काही सांगितलं की घे न मात. यावेळेस मात्र पुष्करच्या बॅट मधून आलाय षटकार. मला वाटते पुष्कर देखील तयार नव्हता आणि नवीन चेंडू दिला जाईल, नवीन चेंडू दिला जाईल. त्या नको चेंडू त्यांना बॉल आला का. ओके, जबरदस्त. पुष्कर म्हटला की फायर पासचा खेळ तुम्हाला बघायला मिळतोय. सातत्यपूर्ण चर्चेचा विषय बनलाय. पण मी मयुरेशचं सातत्यपूर्ण नाव घेईल. ज्या पद्धतीने काल मयुरेशने बॅटिंग केली, बॉल पोचवा म्हटलं ना मी, द्या ना, वेळ दडवू नका, येईल या भाषेत राहू नका. हो, देवाकडे आपण मागतो पण त्याला परिश्रम करावे लागतात. डिग्री घेतल्यानंतर 5 वर्षांनी देव आपल्याला नोकरी देतो, हे प्रत्येकाला येईल ह्या शब्दावर थांबू नका. देईल आणि मी घेत नका, परिश्रम करा, घडत राहा. अनेक गोष्टी तुम्हाला आयुष्यामध्ये शिकायला मिळतात. खूप सुंदर आयोजन. हिरव्या गवतावर झगडत्या उन्हामध्ये समालोचन करण्याचा जो आनंद आणि हिरवळीची माया बघायला मिळते ना, तिथे बघायला मिळते. आता बाकी स्कोर तुम्ही बघितलात, 18 धावा. गडी जरी बाद झाला, त्या गडीवर कोणताही दबाव हे फलंदाज बाकी येऊन देत नाहीये. काय मॅचेस तुम्हाला बघायला मिळतात. 64 धावावर देखील मॅच जिंकता येतात, 60 धावावर देखील मॅच जिंकता येतात. असं दाखवण्याचं काम इकडे केलं. पुन्हा शिकला आपल्या शेताला पुढचा चेंडू हाताळतो ह्या गोलंदाज.
हो, रायझिंग डिलेव्हरी पंच वॉर्निंग देतात. यस, दॅट्स अ गुड अंपायरिंग. पण बघूया डीआरएस घेतलाय पंच या. पंचचा डीआरएस हाईट फॅक्टरसाठी. बघूया पंच आपला डिसिजन देतील. पण जबरदस्त मॅच. ह्यानंतर कोणती मॅच आपण करा की इनिंग ब्रेक मध्ये सचिन 11 आणि ईशान 11 आलेवाडी यानंतर सामना असेल. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की 4 षटकं झाले की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल. दिस इज अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल निश्चितच उडी मारून खेळलाय तो. वर्ण गेला होता. पंचाने चांगलं निरीक्षण केलं आणि अक्षय नाईक याने खुणावलं. दिस इज अ व्हाईट बॉल. उच्च दर्जाची पंचगिरी एक क्लास म्हणून तुम्हाला बघायला मिळतात. जबरदस्त आयोजन नियोजन आणि जेवढं कौतुक करावं ओम साईड एवढं कमी. हो, चांगला ऑनड्राईव्ह बघायला मिळतो. काय सुंदर फुटवर्क बघायला मिळालं. लेदर क्रिकेटची परवानगी देऊ. एखादा पहिला चेंडू स्विंग डिलिव्हरी असताना स्विंगवर पडणार आणि फुटवर्क करून रोहित शर्माचं ऑनड्राईव्ह बघावं ना, तशा पद्धतीचं ऑनड्राईव्ह बघायला मिळालं. धावा 1 वाढताय. धावसंख्या होते ती 20 धावा. एक गडी जरी बाद झाला. चांगली सुरुवात. पुण्याच्या आपल्या सट्ट्याला पुढचा चेंडू बनून खेळण्याचा प्रयत्न करतात आणि इथे बाकी क्लीन बोल्ड त्रिफळाची सफल झाले आणि एवढं सोपं नाही या गोलंदाजाला सफल होऊन खेळणं. कारण या गोलंदाजाकडे भरपूर धार आहे, भरपूर एक्सपिरियन्स आहे, भरपूर पेस आहे आणि त्याचा पुरेपूर उपयोग करताना बघितलं. काय म्हणाल प्रीतम या गोलंदाजाबद्दल? चांगला अनुभव आहे कारण की पालघर तालुका प्रीमियर लीग देखील तो खेळतो. अगदी साई सप्रेश्वर सालवड संघाकडून ॲज अ बॉलर म्हणून खेळतो आणि या स्पर्धेचा मागच्या वर्षीचा बेस्ट बॉलर आहे म्हणजे बोईसर प्रीमियर लीगचा. पहिल्या षटकाराला त्यानंतर व्हाईट बॉलाला सिंगल आला आणि त्यानंतर विकेट देखील येते. 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 8 धावा खर्च करत असताना स्कोरबोर्ड 20 आहे. 2 गडी बाद. नवीन बॅट्समन सांगायची गरज नाही, बोलायची गरज नाही. टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेटमध्ये आपलं नाव उपटवणारा अगदी आपण बघू शकतात पोलाट नावाने फेमस राकेश प्रभू मैदानाच्या आतमध्ये आलाय. निश्चितच ऍक्सिडेंट म्हणजे तुम्ही इंजुरी होतात ना, इंजुरी पासून राजेश सुतार इंडियामधून दूर राहिले. इंजुरी पासून मुंबई रणजी स्क्वॉड पासून दूर राहिला. सिलेक्शन झालं होतं कागदावर, पण बाईचे ऍक्सिडेंट झाला आणि नंतर बाकी तुम्हाला तो रणजी स्क्वॉडच्या बाहेर गेला. असा हा खेळ तुम्हाला बघायला मिळतो. तो म्हणजे निश्चितच राकेश प्रभू नावाचा गुड बॅटर, एक अष्टपैलू ऑलराऊंड खेळू. हिवळीच्या गावातला अनमोल रत्नप्रमाणे ज्याने अनेक मैदानं गाजवलीत. देशातल्या प्रत्येक राज्यातल्या क्रीडांगणावर आपलं छाप सोडल्या खेळाची आणि डी.वाय. पाटील मध्ये नावानाशी प्रत्येक जण राकेश प्रभूला ओळखतायत. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हो, चेंडू पडण्याचा थोडासा खाली राहतो. राऊंड विकेट मारा करतात सिन्सिअर क्रिकेट. रिस्पेक्ट केला ह्या चेंडूचा. सन्मानपूर्वक खेळला गेला चेंडू. गेला शॉर्ट मिड ऑफच्या रिझनला जिथे अमोल भाऊ तुम्हाला बघायला मिळतात. बिंदी गेल डॉट चेंडू पुन्हा शिकला मार्गस्थ होते. समोर राकेश प्रभू नावाचं मॅन इन फॉर्म. चांगल्या फॉर्म मध्ये बॅटिंग मध्ये या स्पर्धेमध्ये आपण बघितलं पहिल्या दिवशी. फुलटा चेंडू गगनात उडवताना सूर्य किंवा चंद्र नसताना तारे तारे उन्हामध्ये दाखवत असताना गोलंदाजाला षटकार 6 धावा. खणखणी षटकार. काय म्हणत प्रीतम या षटकाराबद्दल? बोनस बॉल दिला होता. दिवाळीचा बोनस भेटतो तसा हा बॉल मिळाला होता. डोळे खुलले राकेशच्या आणि चेंडूला फेकून दिला मिड विकेटला षटकारासाठी. राकेशच्या बॅटमधून जेव्हा षटकार येतो ना, उंच गगनभरी त्याची ही फटकेबाजी पाहायला मिळते. अगदी आपण बघू शकतात अगदी सुप्रीमो चषक टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून ज्याला ओळखलं जातं. उगीच मात्र मेहनत सिरीज नाही पाहायला मिळाली. मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात आणि बीपीएल देखील गाजवण्याचा प्रयत्न करतोय आणि स्वतःला बॅक केलं या स्पर्धेमध्ये. नेहमीच ॲज अ ओपनर म्हणून पाहायला मिळतो, परंतु या स्पर्धेमध्ये आपण बघू शकता 1 डाऊन 2 डाऊन आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धाब्याने स्कोरबोर्ड 26. लास्ट बॉल आहे ओव्हर मधला. निश्चितच सुप्रीमो, रतन गोवा, रत्नागिरी ट्रॉफी अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचं मानांकन, चांगला अनुभव त्याच्याकडे बघायला मिळतो. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू ऑफ साइड ऑफ टप बघा किती सुंदर पद्धतीने चेंडू ड्राईव्ह केला. ड्रीप एक्स्ट्रा कॉल निघून जाईल का? हा हा काय मैदानाला किस करत माझी आहेस तू, मी आहे तुझा, आजचा खरा महिलांचा दिवस, काय काय म्हणते तुझा ताई, अशा पद्धतीने चौकार दिलाय आणि अप्रतिम चौकार तुम्हाला बघायला मिळतोय. महिलांचा अभिमान कधी करायचं? दिवसभर आपण मॅचेस बघत पाहिजे. या झाशीच्या राणी मेरी झाशी नाही दोघी ज्या जिजाऊने राजाला जन्म दिला ते काम तुम्हाला बघा. दुपारच्या सत्रामध्ये महिलाविषयी खूप काही सांगणार आहे. आता सांगणार आहे. नंतर ओम साईचं देखील या दिवसाचं खूप मोठं महत्व आहे. ते तुम्हाला मी दुपारच्या सत्रामध्ये सांगेल जेव्हा सेमीफायनल फायनल बघायला मिळेल. एका गरीब पोराने कुणबी समाजाच्या गावातल्या सरावलीच्या या सुपुत्राने केलेली मेहनत कष्ट आज कुठे कुठे जाऊन पोहोचलाय. त्याने माझं स्टेटस ठेवलं. त्यांनी केलेल्या कामाचे मी तिथे उल्लेख केला होता आणि लोकांनी भरभरून कौतुक केलं. आणि आता क्वालिटी काय देतो हो. पोलकेचे कॅमेरे वाजवत असताना कुणबी समाजाचे खूप जास्तीत जास्त कॅमेरे बघायला मिळतात. काटाळ्यापासून तुम्ही बघा बाडोलीपर्यंत बघा. आगरी कुणबीचा धबधबा इथे तुम्हाला ह्या कॅमेऱ्यामध्ये याच्यामध्ये पाहायला मिळतोय. त्यानंतर मग कोळी समाज अशा पहिले बघायला मिळतात.
जणू काही काटाळ्याचा जन्म येतो तो कॅमेऱ्यातूनच घेतो असं काय बघायला मिळते. रामभाऊचं गाव हे बेटेगाव. कारण इथं देखील आम्हाला रामभाऊ सारखा एक मोठा खेळाडू आपण मोरी पाण्यातून बघितलेला आहे. असे मोठमोठे क्रिकेट आम्हाला बघायला दिले. तर आता जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे धावसंख्या ती म्हणजे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 धावा पुष्कर गरजचा फटका लॉंग ऑफ रिझनला. अगदी इथे मात्र आपण बघू शकतात या मैदानावर लॉंग ऑफ जो आहे ना तो वाईडिश ठेवला जातोय. कारण की वारा देखील त्या दिशेने वाहतो आणि त्यामुळे मात्र आपण बघू शकतात लॉंग ऑनला खोलून दिलं जातंय. एकदा मात्र पूर्ण केली स्कोरबोर्ड 31. आता मात्र स्ट्राईकवर राकेश प्रभू 3 बॉलमध्ये 10 वर पोहोचलाय. एक षटकार आणि दुसरा चौकार अगदी क्लासिकल प्रेमाने चेंडूला पाठवला, फक्त दिशा दिली आणि चौकार मिळवला. नेक्स्ट बॉल ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. आशुतोष व्यवहारे सरांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. आमचे आशुष सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्डचा विचार केला स्कोरबोर्ड 32 स्कोर कार्डवर. थर्ड क्वार्टर फायनल आपल्याला पाहायला मिळते. एक बाजूला ट्रिपल एस सालवड, दुसऱ्या बाजूला सरकार 11 बेटेगाव. रिव्हर्स अटेम्प्ट करताना कुठे ना कुठे जजमेंट चुकली फलंदाजाची आणि इकडे मात्र सर सांगतायत की चांगला बॉल आहे. डॉट बॉल येतोय. पहिला बॉल खेळत असताना वाईड आला, त्यानंतर आता डॉट बॉल येतोय. तिसरा बॉल घेऊन गौरव ठाकूर देखील तयार होणार. निश्चितच आणि टॉस जिंकून फिल्डिंग का घेतली? कारण हा एकमेव संघ आहे ज्याने 82 धावा देखील चेस केल्या. दोन्ही चेस कोणते सामना जिंकलेत. इथे बघा फुलटो चेंडू काय सुंदर गॅप काढला. इथे बघा एक्स्ट्रा कॉलचा खेळाडू पोहोचेल का? ओ हो हो, जबरदस्त क्षेत्ररक्षण. चित्त्याप्रमाणे चेंडू वगैरे क्षणार्धापर्यंत बघत राहिला, आवाक्यामध्ये ठेवला आणि बघता बघता शुभम नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. शुभमचं एक कौतुक करायला ज्या पद्धतीने बॅटिंग त्याच्याकडनं बघायला मिळाली. साई सापळेश्वरचे खेळाडू या संघात खूप आहेत. निश्चितच एक कॉम्बिनेशन चांगलं बघायला मिळते आणि आतापर्यंत चेसेबल करणारा सर्वात मोठा संघ म्हणून आपण साई सापळेश्वर बघितला. या अगोदरचे दोन्ही सामने जिंकताना दोन्ही सामने चेस केले आणि 82 धावा देखील चेस करण्याचं काम त्याने केलंय. कोणाच्या ओव्हर विकेट मारा करता राकेश प्रभू समोर आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, थोडासा पेसला कमी केला, त्यानं सफल होऊन दिला आणि त्यानंतर चेंडू रिलीज केला. जबरदस्त गोलंदाजी कमबॅक करताना बघायला मिळालाय. एक दर्जेदार संघ तुम्हाला बघायला मिळतात. चला यानंतर बाकी इनिंग ब्रेक मध्ये एका साईडला सचिन 11 म्हणजे सचिन लोखंडे पुरस्कृत आणि दुसऱ्या साईडला संघ तुम्हाला बघायला मिळतो ईशान 11 आलेवाडी. या दोन्ही संघाचा क्वार्टर फायनल बघायला मिळेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी पण यायचंय. पुन्हा एकदा मार्गस्थ गोलंदाज गौरवचा चेंडू यावेळेस देखील चांगला खोलवरचा चेंडू आहे. राकेश देखील पाहतोय आणि खेळतोय. डीप पॉइंटला चेंडू जात असताना एक धाव पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय 35. चांगलं षटक आतापर्यंत पाहायला मिळतंय. 2 षटकामध्ये 30 होत्या. आताच्या षटकामध्ये 5 बॉलचा खेळ झाला आणि 5च धावा खर्च केलेत. गौरव आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच गौरव चांगल्या म्हणजे गोलंदाजी करतो. चांगलं कमबॅक केलं. पॉवर प्ले मध्ये मेंढेतरी मध्ये पॉवर प्ले मध्ये 30 धावा आल्या असताना इथे कुठेतरी गरज होती कमबॅक करण्याची आणि चांगलं कमबॅक केलाय गोलंदाजाने. अभ्यास केला. पुढचा चेंडू चेंडू हवेमध्ये गेलाय, अंतर गाठलाय की उंची गाठलाय बघा. चेंडूच्या पाठीमागे जातोय आणि चेंडू निघून जातोय. 6 धावा खडखडीत शर्यत. गरज होती एका मोठ्या फटकाची. ओव्हरपिच चेंडू मिळाला आणि त्यात धाडलाय सरळ मिड विकेट आणि मिडच्या डोक्यावरनं आणि या 6 धावांनी सिद्ध विचार केला तर फलका धावसंख्या होती ती 41. बघा पहिला गडी जरी धावपात झाला तरी कुठे देखील तिथे धावांची गती कमी झाली नाहीये. म्हणजे ज्या पद्धतीने त्याने टीम मिटिंग मध्ये आकलन केलं असेल त्या आकलनचा पुरेपूर उपयोग करताना की आपल्या धावा ह्या वेगाने वाढवायचा आहे. कारण समोरच्या संघाने 82 धावा देखील चेस केला हे कुठेतरी नजरेसमोर बघायला मिळेल. आणि आता जर तुम्ही विचार केलात प्रीतम तर 3 षटकं आणि धावसंख्या बघायला मिळते ती 41. काय म्हणा सुरुवात कशी झालाय? आज चांगल्या लय मध्ये पुष्कर दिसतोय. आल्या खातं खोललं षटकारावर. यावेळेस मात्र ओव्हर पिच बॉल होता. राईस चेंडूला मात्र चांगलं खेळला. यावेळेस मिड विकेटचा इलाका जो आहे तो मोठा आहे आणि त्याला क्लिअर केलेला आहे. 6 धावा 3 ओव्हर 41 धावा स्कोर कार्डवर जवळजवळ 14ची सरासरी मेंटेन केलेली आहे. अजूनही मात्र बघायला गेलं तर 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि राकेश प्रभूला हेच तर पाहिजे. समोरून साथ मिळाली की राकेश प्रभूचा कॉन्फिडन्स अजून वाढेल. जिथे मात्र आपण बघू शकता पुष्कर आणि राकेशची जोडी आपल्याला पाहायला मिळते. चांगली पार्टनरशिप इथे बिल्ड झालेली आहे. नवीन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा हर्ष आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये थोडा अलग रणनीतीमध्ये आपण बघू शकतात साई सापळेश्वर सालवड संघ उतरताना आपल्याला पाहायला मिळते. जिथे मात्र पहिली ओव्हर गौरव, दुसरी ओव्हर हर्ष, तिसरी ओव्हर गौरव, चौथी ओव्हर हर्ष पुन्हा एकदा ऑस्टमच्या बाहेर. ही जजमेंट आहे राकेशकडे आणि आपण बघू शकता व्हाईट बॉलचा इशारा आलाय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 42 आपल्याला पाहायला मिळत. निश्चितच चांगली सुरुवात केल्या जरी गडी पास झाला असताना 2 षटकात 30 धावा आल्या ना मेंढेतरी पॉवर प्ले बाकी धावा बघायला मिळेल. पुन्हा षटकाला पुढे चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट मध्ये राकेश प्रभूला जमत नाहीये. इथे बाकी रिव्हर्स स्लिपला गेले की गोलंदाज आपला टप्पा वेगळ्या प्रयत्न करतो. खूप धाटणी पद्धतीचं आणि मी सुरुवातीत म्हटलं ना की सालवड पासचं साई सापळेश्वर
संघाची गोलंदाजी जर बघितली तर हुकमत गाजवणारी गोलंदाजी आहे. एकाच संघातून खेळणारा अनेक खेळाडू तिथे एकत्र आलेत. हो, इथे बघा ड्राईव्ह केला, चेंडू निघून जाईल गलीच्या रिझनला, चेंडूच्या पाठीमागे जातो, पॉईंट जवळ एकदा तो बघायला मिळेल. इथे बघा क्षेत्ररक्षण होईल का? सुंदर क्षेत्ररक्षण, तिथं 2 धावा ह्या तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे एक अतिशय नवीन उभवता तारा म्हणून तुम्हाला बघायला मिळतो. अपकमिंग यंग टॅलेंट अमोल भाऊ सोडल्यानंतर इकडे सर्व खेळाडू बघितले आणि एका साईडला मनीष, बाकी सर्व खेळाडू बघितले ना, आणि रुपेश, हे 3 खेळाडू सोडल्यानंतर सर्व खेळाडू तुम्हाला 25, 26, 27च्या घरातले बघायला मिळतात. येस 240 प्लसचे रुपेश गरत आणि अमोल मोरे. बाकी युवा अगदी फटका स्टायलिश स्ट्रोक खेळलाय. डीप मध्ये आनंद आहे. आनंद शुक्ला चांगला क्षेत्ररक्षक. एक धाव मिळेल. तिकडे फिल्डिंग करणं तेवढं सोपं नाहीये. अगदी वन बाउट जरी चेंडू आला तरी फिल्डिंग करताना आपण बघू शकता एफर्ट द्यावे लागतात. अगदी चुस्त आणि तंदुरुस्त तिकडे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते आणि ते ठेवावे देखील लागतात. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 45 स्कोर कार्डवर चेंडू 3 झाले. 3 चेंडू बाकी आहेत. मागच्या बॉलवर षटकार आला होता. आता मात्र बघायला गेलं तर विकेट देखील 2 केलेत. येणारे विकेट देखील बाकी आहेत. पुढे मात्र बॅट फिरली जाईल. निश्चितच पुनश्च आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळतात. चेंडू टटवलाय, मिड विकेटच्या डोक्यावर जाईल का? इथे बाकी कॅच प्रॉपर टायमिंग झालेला नाहीये आणि जबरदस्त खेळ तिथे रुपेशकडे बघायला मिळाला. त्याची खूप फिल्डिंग चांगली आणि गुड ऍथलीट. सर्वात जास्त पळणारा खेळाडू या संघामध्ये कोण असेल ना, तो रुपेश. रनरमध्ये बघा रात्रीच्या दिवसामध्ये काही धावा काढतात, सिंगल डबलची जेव्हा गरज होती तेव्हा बॅटिंग बघायला मिळते. आणि अमोल भाऊ बाकी स्ट्रगल करताना बघायला मिळतात, पण अमोल भाऊचं कौतुक असायला पाहिजे, फिटनेस असायला पाहिजे आणि सातत्यपूर्ण लेदर क्रिकेट देखील या वयात ते खेळतात. त्याचं कौतुक करीन. आणि इंजर्ड असताना देखील स्वतः मैदानामध्ये अमोलजी उभे आहेत. खरोखर तुम्ही जेव्हा जेव्हा मैदानामध्ये बघा तर आम्हाला देखील आमचा तरुण्य आठवण येते आणि कसं तुम्ही एवढं अफर्ट करता बघायला मिळते. खूप कठीण काम असं खेळण्याचं. आता बाकी मैदानामध्ये नवीन बॅटर येतोय तो जितू आणि दिसतंय स्ट्रगल करतायत मैदानाच्या आतमध्ये, परंतु कधी ओव्हर संपतील असं झालं, कारण की एक पण एक्स्ट्रा प्लेअर नाहीये त्यांच्याकडे जेणेकरून अमोल भाऊला आराम दिला असता. त्यामुळे आज ओव्हरसाठी आलेले नाहीयेत. यामुळे ही रणनीती थोडी बदललेली आहे. आता बाकी जितेंद्र नावाचा, जितू नावाचा खेळाडू बघायला मॅन इन ह्युली नावाचा, पण जबरदस्त बॅटिंग. ह्याचा आतापर्यंत कव्हरला मारलेला षटकार आमच्या तमाम समालोचकांच्या डोळ्यात असणारा तारुण्य बघायला मिळते. जाऊया पुण्याच्या बाकी मार्गस्थ होते गोलंदाज. आपल्या षटकाला पुढचा चेंडू हो हलक्या पद्धतीने खेळून काढला. काय सुंदर हलक्या हाताने कव्हरच्या रिझल्ट ड्राईव्ह केलं बघा ना. इथे क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जायला उशीर होतोय आणि आरामात तुम्ही एक धाव बघ. इथे म्हणतात हलक्या हाताचा उपयोग करा. सॉफ्ट हँड, हार्ड हँड, हे कशाप्रकारे हे लेदर क्रिकेटचं वर्णन करावं लागते. इथे बघा धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होते ती येस अजूनही येणारे 2 ओव्हर आहेत आणि जितूचा उल्लेख केला. एमएससीबीच्या मैदानावर विपुल गरेजच्या अगेन्स्ट जो षटकार रिव्हर्स मध्ये खेचला होता ना, तो बॉल भेटलाच नाही. इतक्या लांब मारलाय, अजूनही आठवतोय. अशा अनेक फटके असतात जे प्रत्येकाच्या बघायला मिळतात. पुन्हा राकेश प्रभू मॅन इन फॉर्म, जबरदस्त बॅटिंग या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये केलंय. हो इथे बाकी पायचीत पकडलं, शफल होऊन ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला आणि मधल्या आणि लेग स्टोवर तुम्हाला पकडला गेला आणि पायचीतचा इकडे पकडलाय आणि गडी बाद होते. राकेश प्रभू जातो डकआउट मध्ये. तिथे बघता बघता तिसरा गडी जातोय आणि फलका धावसंख्या लागलेली आहे ती 46 धावावर तिसरा डगे. पण प्रीतम काय म्हणाल ह्या विकेटची या विकेटची किंमत काय म्हणाल? घेणारे 2 नवीन गोलंदाजाने थोडा रिलॅक्स झाला असेल आता, कारण की ह्या 15-20 धावा कमी झाल्या टार्गेट मधून. डेफिनेटली एक मोठा फलंदाज बाद होतोय, ज्याच्याकडे अंतिम ओव्हर मध्ये विकेट करण्याची क्षमता आहे. मी म्हणेल की त्याला फरक पडत नाही बाउंड्री लाईन किती लांब आहे, नवीन बॉल आहे की जुना बॉल आहे. असा हा फलंदाज राकेश प्रभू बाद होत असताना नवीन देखील तेवढा ताकदीचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने टेनिस क्रिकेटमध्ये एक मोठं नाव, आपल्या गावाचं आपलं नाव मोठं केलं. निरंजन गरत, मॅन फ्रॉम पास्थळ. निश्चितच एक मोठा खेळाडू, गुणू खेळाडू बघायला मिळतोय. अबाव 40चं असो, पण त्या अगोदर केलेले खेळ, गाजवलेलं क्रिकेट, मोठमोठ्या गोलंदाजावर फलंदाजांना भरारी घालणारा, दिवसात स्वप्न रंगवत असणारा हा बघायला मिळतोय. जाऊया तिथपर्यंत आपल्या संदीपजी घरात आदरणीय माजी उपसरपंच आणि प्रसिद्ध उद्योजक, सहकार संघाचे सर्व सेवा असणारा, यांनी सर्व चषक जे आहेत ना हे आम्हाला सामन्यासाठी दिले गेलेत. सचिनजी लोखंडे साहेब, आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष, पालघर ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष, त्यांच्याकडनं आम्हाला प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं दिलं गेलंय. आदरणीय मुकेशजी पाटील, पंचायत समिती माजी सदस्य आणि सद्गुपचे सर्व सेवा, यांच्याकडून बक्षीस प्रसूत संख्या यांच्याकडे ठेवले. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतात ते अमोल मोरे, एक लिजेंड खेळाडू आणि खऱ्या अर्थाने क्रिकेट कसं जगावं हे दाखवत असं राऊंड विकेट मारा करतात. आपला चेंडू पहिला चेंडू यॉर्करने हलक्या पद्धतीने खेळून काढला. डिस्क त्या रिझनला चेंडू फील्ड एक थ्रो करेपर्यंत
पुन्हा एक धाव तुम्हाला बघायला मिळते आणि खऱ्या अर्थाने डावखुऱ्या फलंदाजाला स्ट्राईकवर आणलाय हे बघायला मिळतं. कारण निरंजनकडे खूप अफाट शब्द आहे बॅटिंग करण्याची. अनेक मैदान आपण बघितले स्वतःच्या हुकमतावर अष्टपैलू खेळाडू असताना चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग करत असताना अनेक मोठ्या टुर्नामेंट आपल्या नावावर कोरताना आपण निरंजन राऊत घरात यांना बघत आहात. विकेट गेल्यानंतर आता कॉन्फिडन्स लेवल आणि ऊर्जा संचारित झालेली आहे इथे फिल्डिंग टीम मध्ये. अमोल मोरे यॉर्कर किंग म्हणून मी त्यांना म्हणतो नेहमी. नवीन बॉल द्या, जुना बॉल द्या, परफेक्ट यॉर्कर टाकण्याची क्षमता ज्यांच्याकडे आहे तो अमोल मोरे. अगदी आपण बघू शकतात गोलंदाजी मार्कवर तयार, राईट अम्मा राऊंड द विकेट. स्वीप केलेल्या फटक्याला परंतु प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. वैभव खांजोडे आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा मात्र मिळेल. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 48-48. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच ईशांत 11 आल्लेवाडी आणि त्यांच्या विपक्ष टीम असेल सचिन 11 बोईसर. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे वेळेवर आपण टॉस बॉक्स कडे यायचं, म्हणजे 6 ओव्हर जसे संपायला येतील 6 ओव्हर सुरू येईल, 6वी ओव्हर सुरू येईल तेव्हा दोन्ही कॅप्टनने येऊन राहा टॉस बॉक्स कडे. चला पुन्हा मार्गदर्शन होतोय. अमोल बघतायत आणि समोर फलंदाज आहे तुम्ही जितू अंडरव्यू केलाय. सरळ खोल चेंडू टाकले गेले. जबरदस्त गोलंदाजीचं फलन केलंय. खूप सुंदर आकलन बघायला मिळते. ज्या पद्धतीने मिस करतात. इंजुर्ड आहेत, क्रॅम्प आहे, तर त्यांना माहिती आहे माझ्याकडे खेळाडू नाहीत, मला करणे भाग्य आहे आणि आपल्या दुखापतीवर मात करत असताना इथे बाकी गोलंदाजी करताना अमोलला बघतात. खूप चांगला पाहिजे. आता आपण 3 चेंडू हाताळले, इथे फक्त तुम्हाला सिंगल धावा बघायला मिळाल्या. याला तर म्हणतात क्रिकेटर दुखणं वगैरे मैदानाच्या बाहेर. मैदानामध्ये उतरल्यावर आपल्याला आपल्या टीमसाठी जे करता येईल ते करावं लागेल. युद्धामध्ये वार होत राहतात परंतु शेवटच्या श्वासापर्यंत लढावं लागतं. पवन खिंडी लढवली बाजीप्रभू देशपांडेने आणि इथे मात्र ऑन साइडला फुल्लर बॉलला चेंडू पाठवला गॅप मध्ये, चाललाय सीमा पार, येतोय चौकार. 4थ्या बॉलवर 4 आलेत. आतापर्यंत 4 बॉलमध्ये 7 खर्च केले. धावेचा विचार केला. धावा 53. आता मात्र 50 धावा पूर्ण होत असताना 53 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग टीमचे सरकार 11 बेटेगाव आणि साई सापडेश्वर सालवाड. निरंजन गरज स्ट्राईकवर. निश्चितच गरज होते मोठा फटका येण्याची. कारण आता आपण 3 चेंडूर फक्त 3च धावा निघाल होते. इथे बघा ऑनसाइडला चेंडू ट्रॅव्हल केला. जबरदस्त ग्राउंड शॉट तुम्हाला बघायला मिळाला आणि बघता 4 धावा निरंजनच्या बॅटून निघाल्यात. क्षमता आहे निरंजन दोघांकडे पण जबरदस्त बॉलिंग अटॅक परिपक्व असणारा संघ कोणता असेल? एस ट्रिपल एस साई सापडेश्वर संघ तुम्हाला बघायला मिळतो. पुन्हा आपल्या षटकाचा पुढचा चेंडू बनून खेळलाय. यावेळेला बाकी फाईन खेळलेत पण तिथे बाकी क्षेत्ररक्षक सज्ज ठेवलेत. एक धाव तिकडे बघायला मिळते. एका धावांची धावसंख्या होते ती 54. 54 धावा. 5वा षटक मार्गस्थ आहे. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. आपण तिसरा क्वार्टर फायनल सामना एका साईडला सहकार 11 बेटेगाव आणि दुसऱ्या साईडला तुम्ही बघत आहात तो म्हणजे तुम्हाला बघायला मिळत साई सापडे सर्व संघ. 5वा षटक मार्गस्थ आहे. 52 धावा या आता आपल्या फलकावर झालाय. खूप चांगला 54 धावा. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हाताळत असताना आपण बघत आहात. 5वा षटक हाताळतोय. इंजर्ड आहे, क्रॅम्प आहे, ते देखील चांगल्या पाहिजे गोलंदाजी. दर्जेदार स्पर्धा. नामांकन खूप लोकांनी कालच्या दिवसात 12,500 लोकांनी मॅच बघितली. पुन्हा राऊंड विकेट मारा करतायत. हो चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली येतोय. पंचाकडे दाद मागितली. पंचाने ते अपील फेटाळलं. पण जेवढं कौतुक करावं या गोलंदाजाचं तेवढं कमी. त्याला पाणी घेऊन जा आयोजक प्लीज. यस 5वं षटक फक्त 8 धावा खर्च केल्यात. अमोल मोरे आपल्याला पाहायला मिळते आणि जिथे मात्र आपण बघू शकतात असं वाटलं होतं 80 पर्यंत धावसंख्या जाईल. 3 ओव्हर 41 आणि 5 ओव्हर नंतर स्कोर कार्डचा विचार केला तर 54 म्हणजेच 12 मध्ये फक्त धावा 13 खर्च केल्यात. निश्चितच खऱ्या अर्थाने त्या गोलंदाजाचं कौतुक करीत त्यांनी शेवटच्या चेंडूवर राकेश प्रभूला बाद केलं. राकेश प्रभू असताना तर कदाचित चित्रहर्ष जबरदस्त गोलंदाजी परफेक्ट यॉर्कर रेटचा चेंडू याच्या अगोदरचा गोलंदाज बघायला मिळाला. गत वर्षीचा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून तुम्ही बोईसर प्रीमियरमध्ये बघितलं होतं. आता बघा पाणी मागवलं लागेल. अशा पद्धतीचे तुम्ही काम करा. उगाच पुढे हवे दावे करू नका. उगाच तुम्ही मैदानामध्ये काही संकेत दाखवू नका. तुम्हाला काय हवं आहे, काय द्यायचं आहे आयोजकांना सांगा. वेळेवर पोहोचलं जाईल. जाऊया पुन्हा मी सांगतो तुम्हाला. इथे तुम्हाला बॅट बघायला मिळतात. जेबीच्या बॅट आहेत. त्या बॅट तुम्ही घेऊ शकता. त्याची खरी प्राइस आहे 4,200. बोईसर प्रीमियरमध्ये बॅट जर घेतली तर तुम्हाला 3,500 मध्ये थॉमस डायस जो खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटचा दैसरचा खेळाडू म्हणून चमकताना बघायला मिळाला. अंतराचा बादशाह म्हणून त्याला अनेक वर्ष लोकांनी बघितलं गेलं. एक उत्कृष्ट दर्जेदार प्लेअर. त्याची ही आवडती बॅट आपण बघत आहात. JR थॉमस डायसची ही बॅट घ्या.
₹4200 खरी प्राइस आहे. बोईसर प्रीमियर लीग साठी 3,500 ते म्हणतात, पण तुम्ही त्यांच्याशी बसा, बार्गेनिंग करा आणि चांगल्या बॅटेज ह्या तुमच्यापर्यंत असं पोहोचवल्या जातील. बघा अशा बॅटेज येणे भाग्य तुम्हाला बघायला मिळेल. कारण असं म्हणतात ना, पत्नीशिवाय संसार नाही, आईशिवाय जन्म नाही आणि क्रिकेटमध्ये बॅट शिवाय चेंडूला स्पर्श नाही. तसं पदे बघायला मिळते. अशा तुम्हाला कामं करायला पाहिजे. दर्जेदार बॅटे आपल्याकडे जाऊया मैदानाच्या आतमध्ये 5 षटकं झालेत आणि धावसंख्या बघायला मिळते. या आमचे आदरणीय व्यक्तिमत्व बघायला मिळतात. खरोखर जेवढं कौतुक करा दादांचं, दादा या तुमचं देखील मनापासून कौतुक आणि खऱ्या अर्थाने मला पहिल्यांदा या मैदानावर समालोचन आणणारे हे आमचे दादा तुम्हाला बघायला मिळतात. जे सुशिक्षित त्यांच्या मुलाचं कौतुक करावं लागेल. तर बाबा बिहार त्याचमध्ये होते म्हणते तुमचे आणि नंतर एईसीएच मध्ये मुलांना शिकवलं आणि शिक्षण घेतल्यानंतर हा कुठच्या गावचा, कोणाचा मुलगा यांचा आणि कुठचा तो बेटे गावचा अफळातून आमच्या शारीरिक धडावरून बघायला मिळतात. खरोखर उच्च दर्जाची सेंट्रल स्कूल एईसीस ज्याने तिकडे शिक्षण केलं. सज्जन भाऊ तुमचं जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे. लोकांना परकी तुम्ही तुम्ही म्हणा संदीप भाऊ म्हणा बेटेगावमध्ये बेटाने म्हणणार आहे म्हणजे लहानांना मोठ्यांना बेटा म्हणजे मुलगा असं प्रत्येक सवारी म्हणून त्या गावाचं नाव बेटेगाव. यस 6वी ओव्हर आणि संजोगजी घरत साहेबांचं सहर्ष स्वागत आहे. हळूहळू दोन्ही बाजूला प्रेक्षक वर्ग वाढत असताना सालवड गावातील प्रेक्षक वर्गांचं देखील स्वागत आहे. कॅमेरामॅनला विनंती आहे अगदी शाळेला सावलीमध्ये जे उभे आहेत प्रेक्षक वर्ग सालवड गावचे त्यांच्यावरही कॅमेरा जाऊ द्या आणि बेटेगावचे प्रेक्षक वर्ग आपण बघू शकतात जे अगदी आपण लॉंगॉन क्षेत्रामध्ये झाडाखाली सावलीत उभे त्यांच्यावरही वेळ भेटल्यावर कॅमेरा जाऊ द्या. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. स्कोरबोर्डचा विचार केला स्कोरबोर्ड 54. बघा 21 मिनिटांमध्ये त्यांनी हे 5 षटकं टाकले. जबरदस्त जेवढं कौतुक करावं ना या टायमर लावून आपल्याला प्रत्येक वेळ चला टॉससाठी यायचं. शेवटचं षटक आहे. मी अगोदरच म्हटलंय ईशान 11 आपले कर्णधार, सचिन 11 संघाचे कर्णधार, ईशान 11च्या सचिन 11 संघाचे कर्णधार या इंडियाची पठाण आपण कर्णधार त्या संघाचे. वैभव खांजोडे मॅन फ्रॉम सालगावपणा फायर पास्टरच्या बाजूला जो आदिवासीपणा आहे तिकडचा खेळ तुम्हाला बघायला मिळतोय. हो कव्हरच्या रिजनला चेंडू खेळला इथे बाकी बघायला मिळतं. सुंदर क्षेत्रक्षण एकच धाव तुम्हाला बघायला मिळेल. नो फुलटच चेंडू पण झपाट्याने त्याला खेळला गेला आणि क्विक सिंगल इथे बघायला मिळते. बघूया आतापर्यंत ज्या पद्धतीने षटकार चौकार खेचले त्यातला एक देखील शॉट या जितूच्या बॅटरीतून या इनिंग मध्ये बघायला मिळालं. बघूया उर्वरित 5 चेंडूमध्ये त्यातले फटके बघायला मिळतील का आणि कुठेतरी 60-65 धावाचं लक्ष गाठायला मिळतील का हे पाहायला मिळेल. बघूया सुंदर गोलंदाजी आतापर्यंत हाताळताना जबरदस्त स्टार्ट केला होता. मेंढेतरी पॉवर प्ले मध्ये त्यानंतर बाकी गोलंदाजांनी कमबॅक केलं. फुलटस बॉल होता सिंगल झाली. जितूवर नजर असेल आता. वैभव आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू ठेवला जातोय. क्वालिटी गोलंदाज आहे नेहमीच चांगली गोलंदाजी करतो. 6 बॉल 6 असताना मात्र त्याने मेडन ओव्हर देखील फेकलेली आहे. 6 गोलंदाज वैभव खांजोडे आपल्याला पाहायला मिळतोय आणि यावेळेस आपण ज्या टीमच्या अगेन्स्ट त्यांनी मेडन ओव्हर फेकली होती त्या टीम मधून खेळत असताना म्हणजे साई चपडेश्वर सालवाड आता बघू शकता आपण. निश्चितच आदिवासी समाजाचा क्रिकेट देखील मोठा झालाय. खूप मोठमोठे क्रिकेटर आपण आदिवासी समाज बघत असतात. कासोटा सातपाटीचं वीरू बाबरे हे नाव सतत चर्चेमध्ये असते ओपन क्रिकेटमध्ये. हो यावेळेला बाकी ऑफसाईड ऑफ स्टंप खूपच वाईट बॉल. अवांतर धावांची धावसंख्या 1 निवडते धावसंख्या होते ती 56 धावा या फरकावर लागल्या जातात. अजून देखील 4 चेंडू येण्याचे बाकी होते. या 4 चेंडूमध्ये एखादे 2 मोठे फटके आले तर निश्चितच तुम्हाला 64 पार करणं. अगोदरच्या 2 इनिंग बघितल्या तर 64 धावाच प्रथम फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांनी केलंय. बघा सुजल मोरे आपल्या संघाला विजयी करून आता गावाच्या सपोर्टला म्हणजे संघ आपला जिंकला त्याला ज्याच्यापेक्षा गाव जिंकणं एक जास्त महत्वाचं आहे. आणि जितूच्या बॅट मधून फटका फसलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु नाही टायमिंग तेवढं प्रॉपर वाटलं नव्हतं परंतु ताकद होती या फटक्यामध्ये आणि या ताकदच्या जोरावर चेंडू गेला बाउंड्री लाईन पार. 62 झालेत. अजूनही मात्र 3 बॉलचा खेळ बाकी आहे. लगेच चर्चा होत असताना जे होणं गरजेचं आहे. हर्ष गेला गोलंदाजाकडे. निश्चितच फटका जरी मिसशॉट लागला पण एलिमिनेशन चांगलं होतं. जी उंची आणि जे अंतर होतं ना ते अंतर घातलं होतं आणि मोठा गॅप होता. ते खेळाडू जाऊन पर्यंत हेल घेईपर्यंत तिथून इंडिया असला तरी सेफ होता. मोक्याच्या क्षणी तिथूच्या बॅटरी 6 धावा आल्यात. चला इंडियाची टॉससाठी यायचं आहे. इनिंग ब्रेक होत आहे. समोरच्या संघाचा कर्णधार हजर आहे आणि अगोदरच म्हटलं की इनिंग ब्रेक मध्ये टॉस करा. का करावं तुमच्या बाईट वगैरे पोहोचल्या पाहिजे. तुम्हाला काय डिसिजन घ्यायचं ते कळणं भाग आहे आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी बोलवतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अतिशय मोक्याच्या क्षणी जितूच्या बॅटरीनं मिड विकेटच्या डोक्यावरनं षटकार केला. मिड विकेट मुळाच्या डोक्यावरनं आणि बघता बघता धावसंख्या होते ती 62 धावा. उर्वरित शेवटची त्याला घाई करा प्लीज. साई सापडेश्वर प्रत्येकाने मिटिंग करू नका. हे वेळ तुम्ही वाचवतील ना तुम्हाला सेमीफायनल आणि फायनल बॉल गेला. यस तुम्हाला सेमीफायनल फायनल मोठी षटकाची व्हावी. आमच्या आयोजकांची आमच्या प्रेक्षकांची आणि युट्यूबवर जे आमची वॉचिंग करतात मॅच त्यांचं देखील मनापासून मी कौतुक करतो. जो प्रेम तुम्ही बोईसर प्रीमियर लीग मध्ये दाखवल्यात आणि अशा खळखळत्या उन्हामध्ये ना
असंच मैदान हवं आहे, बेटेगावचं हिरवगार मैदान. साई सिद्धूबा क्रिकेट मंडळाचं मनापासून धन्यवाद माने. तुम्ही घेतलेली कष्ट, मेहनत आणि त्या मेहनतीमुळेच आज हे बाकी तुम्हाला नैसर्गिक गवताला तुम्ही एका प्लांटेशन मध्ये रूपांतर केलं आणि भव्य दिव्य असं हिरवगार मैदान तुम्हाला बघायला मिळेल. यस, मी देखील आयोजक कमिटीचं भवेश पेठेचं धन्यवाद. समालोचन करण्याची जी संधी भेटते तुमच्यामुळे. हो, असा बॉल मिस केलाय षटकारानंतर. झोपेतून जरी उठला असता फलंदाज तरी मात्र षटकार खेचला असता. आणि लेग बायचा इशारा, थोडा लेग कटर टाकण्याचा, स्लोवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि जास्त डीप झाला. आपण बघू शकतात फलंदाज या अपेक्षेपेक्षा ती खाली आला आणि सिंगलने स्कोरबोर्ड 63 आहे. अजूनही मात्र बघायला गेलं तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि निरंजन घरत स्ट्राईकवर येत आहे. एक मोठा हिट, स्कोरबोर्ड 70 पर्यंत जाऊन पोहोचेल. निरंजन स्ट्राईकवर. ते दोन्ही फलंदाज गोलंदाज एकमेकाविरुद्ध, एका गावचे, एकमेकांसोबत रोज प्रॅक्टिस करणारे. फुलटॉस बॉल, कडक प्रहार आहे परंतु क्षेत्ररक्षक तिकडे मात्र जास्त धावून गेला. शुभम राऊत आपल्याला पाहायला मिळतंय. जो आपण बघू शकतात बेसिक क्रिकेट की बॉल जेव्हा बॅटच्या फ्लो मधून निघतो तेव्हा टप्पा पडल्यावर कधी कधी वळतो देखील. हा तो फटका होता आणि चौकार. स्कोरबोर्ड 68, 67. जास्तीत जास्त फटका हा स्क्वेअर कटचाच वळतो. तुम्ही बॅट इन्फो करताल, बॅट वरून चूक येते, चेंडूला थोडा फिरती बॅट लागते आणि तिथे तो बघायला फ्लो झाला. उपयुक्त 4 धावा बघायला मिळाल्या आणि 4 धावांनी विचार केला तर धावसंख्या आहे 67. आजचे सर्वात हायस्ट धावसंख्या उभारताना बघूया. शेवटचा चेंडू अजून नाही बघ. आणि म्हटलं होतं की निरंजनकडे शब्द आहे बॅटिंग करण्याची. जेव्हा जेव्हा तो मैदानावर असतो तेव्हा धावफलक हलका चालत ठेवतोय. आणि शेवटचा चेंडू या इनिंगचा 67 धावा झाल्यात. बघूया निरंजन कशा पहिले शेवटचा चेंडू खेळतायत. आहा, काय खेळलेत. गगनात उंच देताना, षटकाराच्या नंतर फिनिश करत असताना आणि उपयुक्त 6 धावा सहकार संघासाठी बघतात आणि धावसंख्या 6 निवडून होते ती म्हणजे 73. इथे बाकी 74 धावा तुम्हाला विजयासाठी करायचे. त्याला नाणेफेकीसाठी जोडा आणि इथे बाकी कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल करू. प्रीतम घरत बरोबर तुम्हाला बघायला मिळतील आमचे विखीळ वाघे सर. थँक्यू आदरणीय दीपकजी संकेसर आणि प्रीतमजी खरत. टॉस साठी आपण आमंत्रित करतोय. एका बाजूला सचिन 11 बोईसर आणि त्या विपक्षामध्ये ईशान 11 आळेवाडी. आदरणीय उपसरपंच महोदय, सन्माननीय संजोगजी घरत साहेबांना आपण विनंती करूया. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. चला, दिशान 11 आळेवाडी आणि ईशान 11 आळेवाडी आणि त्या विपक्षामध्ये सचिन 11. दोन्ही टीम आपले कॅप्टन इथे उपस्थित असणं गरजेचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण करतोय टॉस. सचिन 11 संघ आपला टीम कॅप्टन इथे अनुपस्थित आहे. सचिन 11 संघाचा कर्णधार, टीम सचिन 11. अनिलजी पाडे, आपण अनिलजी बाणे, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लवकर या. अनिल बाणे या. आपण एक व्यवसाय चांगल्या दर्जाचं क्रिकेट निश्चित त्यानं देखील खेळ आहे. ईशान 11 आणि त्या विपक्षामध्ये सचिन 11. प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन उपस्थित आहे, पाहुणे उपस्थित आहेत, सर्वजण उपस्थित आहेत आणि जर आपला खेळाडू पोचत नाही तर मग आपल्या डिसिप्लिनवर फार मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. टीम सचिन 11, इट्स अ लास्ट ऑफिशियल कॉल. शेवटचा 1 मिनिट असेल तुमच्या पर्यंत आणि त्यानंतर आयोजक जो काही निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. ठीक आहे, थँक्यू. आपण वळूयात उत्तरार्धामध्ये. तुम्ही नंतर जॉईन व्हाल कारण अनुपस्थित आहे सचिन 11 या संघाचा कॅप्टन इथे. इलियास भाऊ आइए ना, 3 रन पेनल्टी दी है. इलियास भाऊ, कमेटी 3 रन पेनल्टी बोल रही है.
या आधीचा सामना आपण पाहिला त्याकरता वेळ लागला 1 तास 18 मिनिटांचा आणि यावेळी देखील पहा प्रतिस्पर्धी संघ त्यांच्या बॅट्समन पाठवत नाहीये. कृपा करून विनंती आहे बॅट्समन चला बी फास्ट आणि क्षेत्ररक्षण देखील सजवून घ्या. पाठलाग सुरू केला जातोय 74 धावांचा. तर चला बॅट्समन बी फास्ट आणि इथे टॉस साठी आपण जाऊयात जिथे एका बाजूला सचिन 11 हा संघ आणि त्या विपक्षामध्ये ईशान 11 हा संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. इलियासजी पठाण आणि सचिन 11चा कर्णधार भागेश. टॉस साठी आपण मान्यवर पाहुण्यांना इथे आमंत्रित करतोय. टॉस इथे स्पिन केला जातोय. हेड इज द कॉल. ईशान आणि इथे टेल आलाय. इलियासजी पठाण सर या ठिकाणी आमच्या सोबत आहेत. लेजंड क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख तर देखील भरपूर. सर काय ची लढत आहे, आपला निर्णय काय असणार आहे? मी पहिले फिल्डिंग करू. फिल्डिंग करणार आहात. 6 षटकांची लढत आहे. प्रदीर्घ अनुभव आहे क्रिकेटचा. आपला मुलगा देखील आपल्या सोबत क्रिकेट खेळतो आणि अनेक जवलेत. ही खरं तर बोईसरची मान आहे कारण जेव्हा तालुक्याकरता आपण खेळता तेव्हा आपलं नाव कुठे ना कुठेतरी उच्चवर पोहोचत असतं. इलियासजी काय म्हणाल येणारे नवीन खेळाडू आणि त्यांच्यासाठी आपल्या कडनं एक मोलाचा संदेश या स्पर्धेच्या निमित्तानं? आणि नक्कीच येणारे यंगस्टर आपल्या जे खेळ आहे आणि चांगले खेळत गेलो कारण माझ्या जे खास तर माझ्या क्रिकेटला भागेश तो राज माझ्या ऑपोजिट आहे कारण मला त्याची पहिली विकेट पाहिजे आणि खास करून माझ्या संघात 6 40+ प्लेअर आहे. काय मी त्यांच्यावर विश्वास दाखवला यंगस्टरवर नाही. द बेस्ट टीचर आपण ऐकत होता इलियासजी पठाण यांना. भागेशकडे बोलूयात. भागेश टॉस गमावलाय, वाट्याला बॅटिंग आली आहे. काय म्हणशील, काय म्हणा सुबेर? प्रथमतः तर ज्यांनी मला खेळायला शिकवलं तेच माझ्या ऑपोजिट मध्ये आहेत. तर आम्हाला टॉस जिंकून आम्ही फलंदाजीच करणार होते. जे आम्हाला पाहिजे होतं ते मिळालंय. तर आम्ही जास्तीत जास्त धावा फलकावर लावण्याचा प्रयत्न करू आणि ते ज्या प्रकारे म्हणाले की माझी विकेट पाहिजे तर मी प्रयत्न करेल की त्यांना माझी विकेट नाही मिळावी. मनापासून भागेश तुला शुभेच्छा आहेत. जसा एकलव्याचा अंगठा द्रोणाचार्यांनी मागितला कदाचित तसं काहीच इथे आपल्याला पाहायला मिळतंय. प्रेझेंटेशन बॉक्स मधून टॉस जिंकलाय तो निश्चितच सचिन 11 संघानं लेट पण थेट आणि स्वीकारली आहे ती प्रथम गोलंदाजी. निरंजन घरत पालघरचं एक विश्वरत्न म्हणून ज्यांची ओळख आहे, बोईसर परिसराची एक वेगळी आदर्श माणसानं निर्माण केली आणि मग दांडी स्पोर्ट्स दांडी सारख्या संघाचं व्यावसायिक गटात प्रतिनिधित्व करत असताना ज्या खेळाडूंना भरपूर क्रिकेट गाजवलं तोच खेळाडू पास्तळचा सन्मान सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅक टू द बॉलर खेळला गेला बॉल. अनेक मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. इथे मात्र दोन्ही चेंडू निर्धाव टाकले. फार मोठं लक्ष समोर आहे. 74 धावसंख्येचं लक्ष आणि याच 74 धावसंख्येचा पाठलाग सध्या सुरू आहे. पाठची कडा बॉल चाललाय बॅक ऑफ द एंड. व्हॉट अ कॅच. इट्स अनबिलिव्हेबल. अविश्वसनीय झेल इथे टिपला जातोय. पहिला धक्का मिस्टर करण प्रसाद राऊत होते झेल खाली आणि अचंबित करणाऱ्या कमालीचे प्रयत्न त्या खेळाडूकडनं पाहायला मिळाले. ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात. चेक. चला वेळ आहे तोपर्यंत आपण आमचे पाहुणे मंडळीचं स्वागत करूया मुख्य व्यासपीठावर. आदरणीय सन्माननीय गावचे द्वितीय नागरिक उपसरपंच साहेब संजुगजी घरत साहेबांचं स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. मयूर यांना मी विनंती करेल या आपण. कॅमेरामॅन कॅमेरा येऊ दे आमच्या मुख्य व्यासपीठावर. या ना मयूर. सुचेंद्र भाऊ यांना मी विनंती करूया आपण स्वागत करूया संजुगजी घरत साहेबांचं मुख्य व्यासपीठावर. माईची उपदार शाद आणि पेनल्टी माफ केली. सचिन इलवलची जी पेनल्टी होती ती माफ केलेली. हॅलो. आदरणीय संजोगजी घरत साहेबांचा इथे सन्मान होताना आपण पाहिला. आदरणीय सुनीलजी कोम साहेबांचं देखील स्वागत केलं जाईल.
भावेश जिगर त्यांना मी विनंती करेल आपण आपले शुभ हस्ते सुनीलजी कोम साहेबांचं स्वागत केलं जाईल. मुख्य व्यासपीठावर पाहुण्या मंडळीचं स्वागत केलं जात आहे. भारताची संस्कृती अतिथी देवो भव. आणि आपण पाहू शकता जाऊया मॅचकडे, जिथे मात्र निरंजन घरात गोलंदाजी मार्कवर आहे. मनीष स्ट्राईकवर. येस, मनीष आले. बॅकफुटवर जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला कॅच ड्रॉप. वेगानं आला बॉल आणि कदाचित थोडेसे प्रयत्न अपुरे पडले. त्यानंतर झेल सुटला, एक सिंगल. येस, केविन होते त्या क्षेत्रात. केविन राठोड त्यांच्या वतीनं हा कॅच ड्रॉप. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आला. पालघर एक्सप्रेस सध्या मैदानाच्या आतमध्ये. निरंजन घरात पासगावचा सोनेरी सितारा, सुपरस्टार ऑफ द पालघर. एकाच संघाचे अनेक पैलू इथे सध्या पाहायला मिळत आहेत. क्रॉस कटर बॉलिंग आणि कदाचित हार्ड लेंथवर गोलंदाजी होते. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर कमालीची गोलंदाजी करत असताना इकॉनॉमिकली रेटेड बॉलिंग. फक्त धावा खर्च केल्यात निरंजननं, त्यात 2. आणि विजयाकरता आता येणारी 5 षटकं आणि गरजेची धावसंख्या आहे ती मात्र 72. अगदी ज्या सुरुवातीची गरज होती, भले 74 टार्गेट आहे. येस, बाईक आहे का आरसाचं रिफ्लेक्शन येत आहे. कृपया करून ऑर्गनायझर टीम एखादा व्हॉलेंटियर पाठवा. रुपेश भाऊ, एखादा व्हॉलेंटियर पाठवा ना. बाईकचा आरसा ते डोळ्यावर येतोय. आणि 2 धाब्याने सुरुवात करून दिलंय. म्हणजेच यस, धन्यवाद. आपण पाहू शकता संजोगजी गरज आणि कोम साहेबांचं खूप खूप धन्यवाद. अगदी वेळेत वेळ काढून उपस्थिती दिली या स्पर्धेला, त्याकरता त्यांचा आभार. पहिली ओव्हर फक्त 2 धावा 72 पाहिजेत. आणि निखिल सर, येत्या काळामध्ये 26, 27, 28, 29 या तारखेला SPPL सालवड पास्तळ प्रीमियर लीग सीझन 2 अगदी 2 गाव मिळून ही लीग आपल्याला पाहायला मिळणार. आणि आपण बघू शकता फिल्डिंग टीम मध्ये पास्तळगावचे 3 ते 4 खेळाडू आहेत, ते देखील खेळताना दिसतील. आणि बॅटिंग टीम मध्ये देखील पास्तळ आणि सलवड चे खेळाडू आहेत, जिथे मात्र ते आपल्याला खेळताना दिसतील. मनीष आणि समोर बल्लाड अगदी खेळाडू राकेश प्रभू. पहिला बॉल हाईटचा, ओ कीपर कडून झालाय चुकी. मला वाटते तन्मय आपल्याला कीपर पाहायला मिळतोय. आणि विकेट मिळाला असता गौरवचा, तिथे मात्र सुरक्षित. विथ द हेल्प ऑफ दिस सिंगल स्कोर फ्लाइज टू द 3 रन. राकेश प्रभू, पालघर जिल्ह्याचा आणखीन एक सुपरस्टार, सध्या मैदानाच्या आतमध्ये. बहु नामांकित आणि बहुचर्चित स्पर्धा जिंकण्याचा आदब जो आहे या खेळाडूंनी दाखवलाय. तेच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्वतःच्या हाईट फॅक्टरला सबमरीन मध्ये कन्वर्ट करत असताना स्वतःचं प्लम्प अनालिसिस स्ट्रॉंगली वापरतोय. एक्झिक्युशन प्रॉपर आहे. आणखीन एक डॉट बॉल. दुसऱ्या बॉलचा खेळ देखील इथे यशस्वी. हे खेळाडू नुसते घडले नाहीयेत, तर मी बऱ्याचदा म्हणतो की हे निरंजन घरत असतील, राकेश प्रभू असतील, घाट घाट का पाणी पिया हुआ ये खिलाडी है, असंच इथून संबोधित करावं लागणार आहे. आखू टप्प्याचा बॉल, त्याला पुल करण्याचा प्रयत्न जो सक्सेसफुल ठरलाय. स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू तैनात आणि फार मोठा पल्ला त्यानं केलाय कंप्लीट. चितू ठरतो इथे सफल. बॅट्समन आउट, फलंदाज बाद. येस, गोलंदाजाचा चेंडू शॉर्ट देखील होता, परंतु त्याचा प्रेशर जास्त आपल्याला पाहायला मिळाला युवा खेळाडूवर. मी बघितलंय जेव्हा ताकदवान जेव्हा खेळाडू समोर येतो ना, तेव्हा थोडा मात्र डगमगतो समोरचा युवा खेळाडू. गौरव आयकॉन खेळाडू होता या टीमचा, अपेक्षा होती त्याच्याकडून, परंतु यावेळेस आपण बघू शकता बाद होताना. परंतु जी मोठी बॅटिंग साईड आहे, येणारा फलंदाज हर्ष पाटील मैदानाच्या आतमध्ये येत असताना, सॉरी वैभव खांजोडे आलाय मैदानाच्या आतमध्ये. जिथे आपण बघू शकतात विश्वास दाखवला वैभववर यावेळेस. थोडी पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल निखिल सर. भले 74 आहे, परंतु क्रीजवर खेळपट्टीवर पाय आणि नजर जमावी लागेल. डेफिनेटली राकेश प्रभू सारखे खेळाडू असू द्यात किंवा कोणताही खेळाडू असू द्यात, माझं म्हणणं आहे तुम्हाला लढायचं आहे तर प्रतिस्पर्धी कोण आहे ते न पाहता इथं भिडावं लागणार आहे. मी त्याच करता म्हणतो की जितना है तो हालात से क्या घबराना, क्योंकि जंग के मैदान के अंदर लश्कर कभी देखा नहीं करते. असंच जर असतं तर कोंढाण्याच्या लढाईत उदयभान राठोड सारखा बलाढ्य सरदार शेलार मामा वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी त्याला धारातीर्थी पाडलंच नसतं. शिवविचार आहेत ना, मी तर म्हणतो डोक्यात घेऊन मिरवण्यापेक्षा ना ते डोक्यात आचरणात आणा.
तर आणि तरच आपल्याला यश मिळेल. इथे पहा, चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर एक्झिक्यूट केलाय. राकेश प्रभू त्याच्या अनुभवाची पूर्णता सांगता इथून मैदानाच्या आतून दाखवत असताना 3 धावा फक्त धावफलकावरती जोडल्या गेल्यात. विजयाकरता 71 धावांची गरज आहे. या षटकातील 4 बॉलचा खेळ संपलाय आणि दांडी स्पोर्ट्स दांडी या संघाविषयी जेवढी चर्चा आपण करू तेवढी कमी आहे. कारण एक काळ होता, तो दरारा, तो दबदबा आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र आणि बाहेरील नामवंत ट्रॉफीज म्हणजे मला आजही कामांची स्पर्धा देखील आठवते, जिथे खरं तर वेगवेगळ्या भारताच्या 36 राज्यातून आलेले खेळाडू आणि त्यांना थांबवण्याचं धाडस या पालघरच्या शिलेदारांनी केलं होतं. इथे मात्र व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. संघाची धावसंख्या एका आकड्याच्या मदतीने जाऊन पोहोचते 4 या अंकावरती. येस. आणि येत्या काळामध्ये एप्रिल महिन्यामध्ये जी गेली वर्षाची स्पर्धा अंबडगोड मैदानावर पावसामुळे रद्द झाली, ती आपल्याला पाहायला मिळणार. खासदार चषक 2 लाखाचं पारितोषिक आणि ऑर्गनायझर करणार आपण पाहू शकतात विदुरजी पाटील यांच्या माध्यमातून ती स्पर्धा ऑर्गनाईज केली जाईल. ओपनच्या 8 टीम असतील आणि ग्रामीणच्या 8 असतील असा हा पॅनल आपल्याला पाहायला मिळणार. खासदार चषक डे अँड नाईट क्रिकेट स्पर्धा कमिंग सून. क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता आणि पडताळलं होतं, रीड केलेलं राकेश प्रभू यांनी फलंदाजाला. एकंदरीत एका बाजूला तुम्ही सध्या गौरवला माफ करा, मनीषला पाहताय आणि त्याचा साथीदार वैभव खांजोडे सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये. 2 चेंडू डॉट. प्रेक्षकांची घोर निराशा केली आहे सामन्यानं, कारण जो स्टार्टअप देणं अपेक्षित होतं प्रतिस्पर्धी बॅटिंग करणाऱ्या संघाच्या वतीनं, तो इथून मात्र दिसू शकला नाही. आणि आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये आहे ना, कधी कोणताही फलंदाज कामगिरी करतोय. ज्याप्रमाणे म्हटलं जातं लुक एट द बॉल नॉट बॉलर, इथे अंधधुंद प्रहार थोडा पाहायला मिळते वैभवचा. आणि त्यामध्ये मात्र राकेश प्रभूने पाहिलं की फलंदाज जोरदार प्रहार करण्यासाठी तयार आहे. त्याने स्लोवर चेंडू लेग कटर हाताळला. जसप्रीत बुमराह जर टेस्ट मॅच मध्ये हायएस्ट धावा वर्ल्ड रेकॉर्ड बनवू शकतो, तर धावा होऊ शकतात. फक्त बॅटीवर बॉल घेणं गरजेचं आहे. नाही, राकेश प्रभू सरांचं इथे कौतुक करावं लागणार आहे की अगदी प्रतिभा संपन्न खेळाडू आहे. त्याला ठाऊक आहे प्रतिस्पर्धी खेळाडू कोण आहे, नवा आहे की जुना आहे. यापेक्षा त्याला कोणत्या दर्जाची गोलंदाजी करायची आहे हे योग्य रीतीने तो जाणतोय. आणि क्रिकेटमध्ये देखील तेच आहे. हे नाव जे बनलेत खेळाडूंची ती अशीच नाही बनली. अनेक उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहिले, त्यांनी देखील सपाटून मार खाल्लाय कधी काळी कोणत्याही फलंदाजाचा. त्यामुळं बऱ्याचशा रात्रींचा संघर्ष जो खरं तर कन्वर्ट झालाय एका यशस्वी प्रवासामध्ये. एकंदरीत 3रं षटक निरंजन आलेत. अजूनही सामना दोलायमान अवस्थेमध्ये. 2 षटकांमध्ये फक्त 4च धावा जरी दिल्या असल्या तरी अजून 4 षटके शिल्लक आहेत आणि 4 षटकांमध्ये 70 धावा इथून कराव्या लागणार आहेत त्या SSS सालवड या संघाला. अगदी बाळासाहेबांचं प्रीत वाक्य, रडायचं नाही तर लढायचं. हो, निरंजन गरत डाव्या हाताचा जादुई गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतंय. अप्रतिम क्रिकेट त्याने आयुष्यामध्ये खेळलेला आहे. फायर संघाचं नाव मोठं करणारा, गावाचं नाव मोठं करणारा आणि एक धाव मात्र पाहायला मिळते. थोडी मात्र आकडे खराब आहेत स्कोरबोर्डला, ते सुधारवावे लागतील. येत्या काळामध्ये मोठे आणावे लागतील. अगदी छत्रपती संभाजीराजे मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. धर्मवीर पर मरने वाला, शेर शिवा का छावा था, परम प्रतापी महापराक्रमी एक ही शंभू राजा था. आणि आपण पाहू शकतात त्याच मैदानावर अगदी प्राण दिलं परंतु धर्म सोडला नाही. धर्मासाठी, स्वराज्यासाठी भरपूर लोकांनी बलिदान दिले आहेत. आणि भगवा रंग बघितला की खऱ्या अर्थाने मात्र रक्तामध्ये उसाळ येतो. 1 धावेने स्कोरबोर्ड 5. वैभवचा फटका फसलाय. सोपा कॅच. भावेश पटेल आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम. एक नाव भावेश पटेलचं देखील मेगा स्क्रीनवर आता येणार, जिथे मात्र कॅच करताना आपल्याला पाहायला मिळतंय. ऑर्गनायझर टीम मधला हा सर्वात मेहनती आपल्याला पाहायला मिळतोय भावेश पटेल. हॅलो, आदरणीय उत्तम भाऊच्या वतीनं 101 रुपयाचं कॅश प्राइज या झेल करताय भावेशजी पटेल. हे खरं तर त्या कॅच खाली होत्या आणि पहा मेहनत केल्यानंतर यशाचं मिळालेलं हे पारितोषिक आहे. एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. जो प्रतिकर्ष किंवा जो संघर्ष इथे दिसायला पाहिजे सालवडकरांच्या वतीनं, तो निश्चितच दिसत नाहीये. निरंजन घरत व्यावसायिक खेळाडू आहे, प्रतिभावान क्रिकेटर आहे. पहिलं षटक त्यानं टाकलं, त्यामध्ये अत्यंत फक्त 2च धावा खर्च केल्या. आणि आशिष कुडू यांच्या वतीनं देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. भावेश पटेल
या खेळाडू करता तब्बल 601 रुपयाचं पारितोषिक आलंय. प्रॉपर स्क्वेअर कट केला होता फटका गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल आणि पॉइंट मध्ये झेल सोडलाय खेळाडूनं कारण वेग जास्त होता. रिफ्लेक्सेस थोडी कमी आले आणि तदनंतर पहा ऍक्शन रिप्ले आपण पाहत असताना इथे वेगानं एक सिंगल केली आहे कम्प्लीट. याच सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती. हा सामना पॉइंट टेबलवर याचे मोठे पडसाद उमटू शकतील या पद्धतीनं सुरू आहे. फुटवर जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू झडप घातली बॉलवर एखाद्या चित्यासारखा त्या चेंडूवर आला आणि इथून मात्र आणखीन एका फलंदाजाच्या पारीला अर्थातच मनीषला थांबावं लागणार आहे. बॅट्समन आउट. निरंजन घरत चमकदार कामगिरी करतोय. माझं नाव महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील का पोहोचलं त्याचं एक सर्वोत्तम प्रात्यक्षिक हा खेळाडू इथे पेशकश करत असताना नावावर कधीच काही चालत नाही, ते चालतं तुमच्या कर्तृत्वावर आणि कर्मावर. आणि कदाचित निरंजन घरत ते कर्म इथे करतोय. रिक्वायर रन रेट मात्र इथून वाढला 20.10 आता रिक्वायरमेंट आहे. 3 गडी महत्वाचे जे टिपलेत आतापर्यंत निरंजन घरत यांनी धावा खर्च केल्या 4 या षटकामध्ये 2 आणि या आधीच्या षटकामध्ये 2 धावा. नवीन बॅट्समन हर्षला आणि स्कोरबोर्ड जर बघितलं ना तर कबड्डीची स्पर्धा चालू आहे की काय असं वाटतंय. 7 आणि विकेट गेले 4. आपण पाहू शकतात आणि भावेश पटेलचं कौतुक करेल. टीम सिलेक्शन अगदी तो टेबलावर बसलेला होता आणि टीम सिलेक्शन कसं करावं त्याला माहिती आहे. टेनिस बॉल आहे बीपीएल ला. या टेनिस बॉलवर 4 ओव्हर खास करून पॉवर प्लेच्या 2 आणि त्यानंतरच्या पुढच्या 4 बॉलर आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि यावेळेस आडव्या पद्धतीने फेकून दिलाय चेंडूला. हर्ष पाटीलच्या बॅट म्हणून येतोय षटकार. बऱ्याच वेळानंतर एक मोठा हिट आलाय. धावसंख्या पुढे जात असताना 13 स्कोर कार्डवर. 3 ओव्हर 13 येणारे 3 ओव्हर दबाव पाहिजे 61 जिंकण्यासाठी. 61 धावांची गरज आहे आणि काय फटका सजवलाय. नाविन्यपूर्ण नवजीवन संजीवनी देणारा हा स्ट्रोक इथून नवचैतन्य प्रस्थापित करेल. संघाची धावसंख्या पोहोचली आहे फक्त 13 या आकड्यावरती आणि आता विजयाकरता भरपूर मोठी धावसंख्या अजूनही गरजेची आहे. 18 बॉल मध्ये करायच्या 61 धावा. 61 मिशन इम्पॉसिबल असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही, परंतु पहिल्या 3 षटकांमध्ये केलेली गोलंदाजी हा खरं तर एक चर्चेचा विषय आहे. क्वालिटी क्वालिटी आणि फक्त क्वालिटी. इथून मात्र क्रिकेट पालघरचं क्रिकेट याच करता मोठं आहे प्रीतम की हे खेळाडू लेदर क्रिकेट विश्वात देखील त्यांचे धडे गिरून बसलेत आणि टेनिस बॉल क्रिकेटवर देखील त्यांनी अधिराज्य गाजवलं आणि चिवटता काय असते त्याचा सगळ्यात मोठं प्रात्यक्षिक किंवा त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे पालघर तालुक्याचं क्रिकेट आहे, बोईसर तालुक्याचं क्रिकेट. व्हॉट अ शॉट. इट्स अनबिलिव्हेबल स्ट्रोक. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा बॉल चाललाय, बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय. षटकार. पुष्पा मूवीचा डायलॉग आठवला. एक ललकार तूने दिए तो दुसरी ललकार मेरी भी सुन. इकडे मात्र आता खऱ्या अर्थाने वाटते की पाठलाग सुरू आहे. पहिल्या 2 ओव्हर 5 बॉल पर्यंत शांत माहोल होता. आता शुभमच्या बॅट मधून राकेश प्रभूच्या अगेन्स्ट आलाय षटकार. स्कोरबोर्ड 19. अजूनही 55 पाहिजेत. चेंडूचा विचार केला 17 बॉल आहेत. शुभमने परनाळीच्या मैदानावर 4 ओव्हर 61 धावा मॅच 2 बॉल 3 वर आणली होती आणि तिथून मात्र कुठे ना कुठे 2 बॉल डॉट आले होते, परंतु हा क्वालिटी फलंदाज आहे. त्याने क्षमता षटकार आहे केलाय. क्षमता आहे या खेळाडूमध्ये आणि खरं तर त्यानं त्याचा रंग दाखवायला सुरुवात केली आहे. प्रतिस्पर्धी कोणी असू द्यात, किती मोठा बलवान खेळाडू असू द्यात, आता मला काहीच फरक पडत नाही असं त्याच्या प्रात्यक्षिकातून तो दाखवतोय. इथे पहा चांगला बॉल, गुड लेंथवर टप्पा आणि तिथून राईज दिला बॉलला. इट्स अ रायझिंग बॉल जिथून एका निर्धाव चेंडूची सांगता होतीये. उर्वरित 16 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता 55 धावसंख्येची गरज आहे. 16 बॉल आणि 55 धावा. इट्स अ मस्ट इम्पॉर्टंट मॅच फॉर दिस होल प्रीमियर लीग. या पूर्ण प्रीमियर लीग मधला सगळ्यात अत्यंत महत्वपूर्ण अशी लढत आहे जिथून पॉइंट टेबलचे सगळे फासे बदलतील. अगदी पेटेगावच्या मैदानावर आदिवासी समाज मर्यादित स्पर्धा झाली होती. जी ऑर्गनायझर टीम आपल्याला पाहायला मिळते. बॅच सिलेक्शन सुरू आहे त्यांच्या माध्यमातून आणि पहिला षटकार आल्यानंतर राकेश प्रभूला देखील कमबॅक करणे येतं. इतक्या वर्ष क्रिकेटमध्ये घालवलेत, चढ उतार पाहिलेत, उन्हाळे पावसाळे पाहिलेत, मोठे मोठे फलंदाज समोर आले आणि त्यांना चकवण्याचं काम केलं. षटकार आल्यानंतर कमबॅक कसं करावं हे दाखवत असताना डॉट बॉल सल्लग येत आहेत 2. जसे डॉट बॉल येत आहेत तुम्ही ट्रॉफीपासून दूर जात असताना
येस 15 चेंडू 55 ची गरज आहे. ओव्हर दी स्टम्प चालला आता. बाजू बदलली आहे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे. बॉल चाललाय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध, जिथून फक्त एक सिंगल कनेक्ट होईल. एकेरी दुहेरी धावांनी खरं तर ती गरज पूर्ण केली जाणार नाही. नागरिक शास्त्राचा नियम आहे, जशी मागणी तसा पुरवठा जेव्हा होतो तेव्हाच खरं तर तुमच्या गरजा पूर्ण होतात. आणि इथे 14 बॉल 54 धावसंख्येची रिक्वायरमेंट आहे. 14 चेंडू शिल्लक. विजयाकरता 54 या धावसंख्येची गरज आहे. बॉल होता यार राकेश प्रभू या षटकातला पुढचा बॉल आपटून टाकला आणि त्या बॉलला इथे चपराक देण्याचा प्रयत्न निश्चित झालाय. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन तैनात. इथून एक सिंगल आणि याच सिंगलच्या मदतीनं स्कोर फ्लायस टू दी 21. 21 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. आणि खऱ्या अर्थानं आमची लाईव्हची टीम देखील दर्जेदार काम पाहते या स्पर्धेच्या पूर्ण लाईव्ह स्ट्रीमिंग करता. आणि इथे पहा डाऊन दी ट्रॅक बॉल चाललाय लॉंग ऑनला. केक मध्ये चेंडू जसा सुईमधून ओवा धागा तसाच इथे मात्र फटका सजवलाय. बॉल चाललाय लॉंग ऑनच्या बाहेर. ठोकला इथे अत्यंत दर्जेदार स्ट्रोक चौकार. क्षण रिप्ले आपण पाहतोय ऑन स्क्रीन. चांगला स्ट्रोक कन्वर्ट केला. क्षेत्ररक्षक विरहित जागा होती आणि तिथून हा चेंडू सरळ पाठवलाय चौकाराकरता. 4 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल पोहोचली 25. षटक क्रमांक 4 एंड ऑफ दी 4th ओव्हर. उर्वरित 12 बॉल शिल्लक आणि विजयाकरता 49. 24.50 प्रति षटक धावा कराव्या लागतील 24.5च्या सरासरीनं. आणि जे खरं तर फार अवघड आव्हान आहे. यानंतरची लढत सचिन 11 आणि त्या विपक्षामध्ये तुम्हाला ईशान 11 हा संघ क्रीडांगणाच्या आतमध्ये आपलं नशीब आजमावताना दिसणार. आणि खऱ्या अर्थानं दोन्ही टीमला देखील विश यू हॅव द बेस्ट ऑफ लक फॉर दिस मॅच. चला जास्त वेळ घेऊ नका. या आधीच्या सामन्याला 1 तास 18 मिनिटं आपण गमावलेत. त्यामुळे या मॅचला जेवढं कमीत कमी वेळात आपल्याला खेळता येईल. तिसरा सामना आजच्या दिवसातला. यानंतर मॅच नंबर 4 तुमच्या भेटीला येते. आणि आजच्या दिवसात आपल्याला खेळवायचे आहे टोटल 7 मॅचेस. वॉट अ नॉक. दर्जेदार क्रिकेट. आणि याच क्रीडा विश्वातील एक नामवंत, बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित स्पर्धा बोईसर प्रीमियर लीग 2026. फटका पहा. हेलिकॉप्टर उडवलाय जो लँड होईल मैदानाच्या आतमध्ये. फटका फसलाय. फलंदाजाला परतावा लागणार आहे. 1 मोर विकेट डाऊन. 25 या धावसंख्येवरती धक्का क्रमांक 5 निघालाय तंबूच्या आसऱ्याला. कॉम्बॉक्स मधून आज खरं तर आदरणीय दीपकजी संखे सर असतील, प्रीतमजी गरत असतील, सगळ्यांची मेहनत या स्पर्धेकरता मागच्या काही दिवस पालघर विभागात आलोय. म्हणजे अनेक नामवंत समालोचक, मित्र युसुफजी सय्यद देखील असतील, त्यांनी देखील चांगलं काम पाहिलं. प्रमोदजी असतील, सर्वच तुकारामजी मांगेला सर असतील, अक्षयजी पांडव असतील, सगळ्यांची मेहनत आहे. संदीपजी गावंड सर, सगळ्यांचं. येस मंथनजी गरत आमचे मित्र. येस नॅशनल टीव्ही वरती ज्यांचा कबड्डीसाठी आवाज आपण ऐकला. इतक्या मोठ्या समालोचकांनी भरलेला आपला पालघर जिल्हा. अनेक नाव आहेत, परंतु खरं तर प्रत्येकाचं नाव मायक्रोफोनवर घेणं शक्य नाहीये. चला वळूयात मैदानाच्या आत. जे 5वं षटक ज्याला होतीये सुरुवात विकेटनं. 11 बॉल शिल्लक आहेत. विजयाकरता 49 ची गरज. फटका पहा. 2 खेळाडूंच्या गॅप मध्ये बॉल चाललाय डाऊन दी ट्रॅक. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. सीमा पार. सोहमच्या बॅट मधून हा धमाकेदार स्ट्रोक आलाय. आणि याच चौकाराच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पोहोचली 29 धावा. लढतायत शेवटपर्यंत. अपयश जरी आलंय तरी देखील चांगल्या दर्जाचं क्रिकेट इथे बनवण्याचा प्रयत्न, सजवण्याचा प्रयत्न फलंदाज इथून मात्र शुभम आणि त्याचा साथीदार सोहम करतोय. 2 बॉल आणि चौकार येणं खूप गरजेचं होतं, परंतु धावा भरपूर राहिल्यात. आता 10 बॉल आणि 45. आमच्या मेगा स्क्रीनवर आपण बघू शकतात 10 बॉल मध्ये 45 धावेची गरज आहे. वारा थोडा वाहायला लागलाय मैदानाच्या आतमध्ये. मोठं करून टाकलंय टोटलला. सुरुवातीला धावा आल्याच नाही. पहिल्या 3 ओव्हर. ओहो गुड बॉल. निरंजनच्या पावलावर टाकत असताना आपण बघू शकतात प्रसाद, आपण भावेश पटेल 3 दिवस थोडा बोलत होता की आम्ही प्रसाद विचार करू, पण आम्हाला माहिती आहे क्वालिटी गोलंदाज आहे आणि खेळवणार. फटका फसलाय. निरंजन गरज साठी कॅचिंग प्रॅक्टिस. सोपा कॅच. विकेट. विश्वास दाखवला इथे त्या खेळाडूवर.
विश्वास दाखवणं फार महत्वाचं असतं, संधी देणं देखील महत्वाचं आहे आणि त्याच करता अनेक लेजेंड क्रिकेटरला ती भूमिका फार महत्वाची आहे. निश्चितच इथे कॅच टिपली आहे आणि त्यानंतर मिळते सफलता. चेंडूचा खेळ संपलाय 4. थोडासा प्रेक्षकांसाठी कंटाळवाला सामना, परंतु असे सामने देखील पाहणं गरजेचं आहे जिथे पोटेन्शियली तुमचं जे क्रिकेट आहे एक्झॅक्टली आपण कोणत्या लेवलवर आहोत हे देखील आपल्याला पडताळून पाहण्याकरता फार मोठी मदत होते. मी बऱ्याचदा म्हणतो की एकत्र या, एखादा तालुका एखादा मैदान सेंटरचं निवडा आणि मोठमोठे खेळाडू नवीन खेळाडू यांनी एकत्र येऊन क्रिकेट प्रॅक्टिस केलं पाहिजे तर आणि तरच. परंतु सध्याचे दिवस वेगळेच, म्हणजे प्रत्येक जण पहिले एंट्री करण्याच्या आधी लॉर्ड बघतो, या संघाची एंट्री आहे का, मग आम्ही एंट्री करणारच. पोटेन्शियली यू आर ऑन द बॅक फूट, तुम्ही मागच्या दिशेने येता, तुमचा उतरता प्रवास सुरू होतो. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे, जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत. मोठ्या शत्रूला हरवा तर तुमच्या विजयाचा डंका हा 7 समुद्रा पार जाईल. आणि इथून मात्र येस, झिम्बाब्वेचं ताजं उदाहरण आहे. अगदी कांगारूंना ज्यांनी नमवलं त्याच्यामुळे खरं तर त्यांना स्पर्धा देखील सोडावी लागली. इथून मात्र चांगली गोलंदाजी, मेरिट नुसार गोलंदाजी करतोय. प्रसादचं कौतुक करावं लागणार आहे, पोटेन्शियली स्वतःला सिद्ध केलंय त्यानं. 7 बॉलचा खेळ शिल्लक, 44 धावसंख्येची गरज आहे. राकेश प्रभू फॅन क्लब टीम सध्या मैदानाच्या आतमध्ये सरकार सन ग्रुप 11 बेटेगाव कंबर कसतोय अक्षरशः. 1 more डॉट बॉल, एंड ऑफ दी 5th ओव्हर. 5 षटकांचा खेळ संपला आणि आता 6 चेंडू आणि 44 धावसंख्येची गरज आहे. मिशन इम्पॉसिबल असंच म्हणावं लागणार आहे. दिल्ली बहुत दूर आहे, इथून 44 धावा कराव्या लागणार आहेत 6 बॉलमध्ये आणि वेगळे काही प्रयत्न इथून बेटेगाव संघाकडनं केले जातील का. यानंतरची लढत फार दर्जेदार आहे, कारण एका बाजूला भागेश जो पालघरचा आणखीन एक सुपरस्टार तुमच्या भेटीला येईल, त्या विपक्षामध्ये द लेजंड ऑफ पालघर मिस्टर इलियास पठाण सर, ज्यांनी टॉस जिंकलाय पुढच्या मॅचचा आणि टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. 6 षटकांची लढत आहे. प्रतिक्रिया ज्यावेळी दिल्या इलियास पठाण सरांनी सांगितलं की तब्बल 5 ते 6 खेळाडू 40+ आम्ही घेतलेत आणि त्या अनुभवावर त्यांनी इथे विश्वास दाखवलाय. शेवटचे 6 बॉल, पहिलाच बॉल जो खरं तर बँक ऑफ द टार्गेट इन पॅच लाईनच्या समोर होता. पंचांचं काम अत्यंत सोपं आणि आकाशाला गवसणी घालणारा बोट. पंचांचं मात्र वर जात असताना इथे मिळतीये पायचीतची विकेट. प्रॉपर, मी तर म्हणेन की एक योग्य निर्णय. समोर देखील तुम्ही पाहू शकता ऑनगोईंग स्क्रीनवर, ज्या माध्यमातून प्लमचा विकेट, पायचीतची विकेट मिळाली. शेवटचे 5 बॉल विजयाकरता 44 या धावसंख्येची गरज आहे. भली मोठी धावसंख्या उभी झाली. मला वाटतं आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या या मॅचनं पाहिली. पहिल्या मॅचमध्ये 64, दुसऱ्या मॅचमध्ये 64 आणि या मॅचमध्ये तब्बल 74 धावांचा डोंगर अक्षरशः 6 षटकांमध्ये त्यांनी उभा केला. आणि उर्वरित पहा, पाठलाग करत असताना 5 षटकांमध्ये 30च धावा, 5.1 षटकाचा खेळ संपल्यानंतर 5 चेंडू आणि विजयाकरता 44 ची गरज आहे. इट्स एज अँड टेकन, बॅट्समॅन आउट, 1 more विकेट डाऊन फॉर ट्रिपल एस सालवड. यानंतर एक मोठी लढत तुमच्या भेटीला येणार आहे. निश्चितच एका बाजूला ईशान 11 हा संघ त्यांच्या पूर्ण ताफ्याचा नियोजित कार्यक्रम करून उभा आहे आणि त्या विपक्षामध्ये जे खरं तर येलो जर्सी मध्ये खेळताना दिसतील तुम्हाला सचिन 11, इलियासजी पठाण सर त्या संघाच्या माध्यमातून स्वतःची लेजन्सी दाखवतील. थोडस जरा बी फास्ट घ्या, कारण अंतिम टप्प्यात आपण आहोत. आजचा दिवस अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि विकेटवरून कृपा करून कोणी जाऊ नका. थोडीशी काळजी प्रत्येक खेळाडूने घेणं इथे अपेक्षित आहे. सुंदर आणि भव्य दिव्य आयोजन, बेटेगाव ग्रामस्थांचं कौतुक केलं पाहिजे. सरपंच, उपसरपंच असतील, पूर्ण सरकार, सन ग्रुप असेल, त्यांचे मनापासून आभार. कारण क्रिकेट दुर्मिळ होत चाललंय. जशी बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठली आहे, क्रिकेटचा सगळा क्राऊड हा तिकडे पोहोचलाय आणि त्यामुळे क्रिकेटच्या मैदानात फार कमी प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. परंतु निश्चितच तुम्ही क्रिकेट जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करताय, त्याबद्दल सलाम आहे. इथे पहा, स्टंपात टाकण्याचा प्रयत्न होता, बॉल चाललाय. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरचं क्षेत्र पारंगत करत असताना सहज चेंडू पाठवलाय शॉप मध्ये. चेंडू सीमा पार, आलाय दमदार चौकार. आणि याच चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या 34 या अंकावरती आहे. 34 धावा.
ज्या धावफलकावरती जोडल्या गेल्या शेवटच्या क्षणी म्हणजे मी बऱ्याचदा म्हणतो ना की दिवा विजताना खरं तर जास्त फडफडतो तशीच अवस्था ट्रिपल एस सालवडची अंतिम टप्प्यात चांगली फलंदाजी जरूर झाली परंतु जी सुरुवात अपेक्षित होती पहिली 4 षटकं पहिली 3 षटकं अक्षरशः चुकली ती सरकार सनग्रुप 11 बेटेगाव संघाच्या बाजूनं बॉल तयार शेवटचे 3 बॉल लोअर फुल टॉस होता सिलिमिडॉनला चांगले प्रयत्न कमालीचे प्रयत्न इथे मात्र त्या खेळाडूकडनं झेल धरणी मातेला दान जरी केला असला तरी देखील केविनचं इथे कौतुक करावं लागणार आहे झडप टाकली त्यानं बॉलवर आणि वेगानं चेंडू होता त्यामुळे पहा किती दूरवर असताना स्टॉप केलं स्थगिती दिली अन्यथा चेंडू सीमापार होऊ शकला असता चांगली क्वालिटी फिल्डिंग बॉल तयार फटका ऑन साइडला वाऱ्याच्या दिशेनं अक्रॉस लाईननं वाऱ्याला कापत असताना इथे फटका फसलाय फलंदाज ठरतोय बाद विकेटचं बदल तब्बल 9 विकेट गमावलेत